नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या आपल्या इलेक्शन ट्रॅकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गेले 4 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आपण भारताच्या विविध भागांचा आढावा घेतलेला आहे आणि सगळीकडे बघितलंय की भाजपची घोडदौड चालू आहे, काँग्रेस मागे पडते आहे. आज आपण बघणार आहोत एक राष्ट्रीय चित्र, सगळ्या देशामध्ये मिळून काय परिस्थिती आहे आणि नंतर ही चर्चा झाल्यानंतर 9 वाजल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक आघाडीचं सीट प्रोजेक्शनही दाखवणार आहे. पण सुरुवातीला बघूया, आज जर लोकसभा निवडणुका झाल्या तर देशामध्ये कोणत्या पक्षाला, कोणत्या आघाडीला किती टक्के मतं मिळणार आहेत. बघा पडद्यावर. काँग्रेसला 27% मतं यावेळेला मिळू शकतात. ही मतं 28.6% होती गेल्या वेळेला. काँग्रेस आघाडीला म्हणजे आघाडीतल्या पक्षांना 2.9% मतं होती, ती घसरून 1% झालेली आहेत. भाजपला यावेळेला 34% मतं मिळणार आहेत. गेल्या वेळेला ही 18.8% होती, म्हणजे जवळजवळ दुपटीने वाढतात ही मतं. भाजप आघाडीतल्या पक्षांना 2.7% मतं मिळाली होती गेल्या वेळेला, ती आता 2% आहेत. बसपाला 6.2% मतं होती, ती 3% आहेत यावेळेला. डाव्या पक्षांना 7.6% होती, ती घसरून 4% झालेली आहेत. सपाला 3.4% होती, ती 3% झालेली आहेत. आम आदमी पक्षाला सगळ्या देशामध्ये मिळून 4% मतं मिळणार आहेत. इतरांना 29.8% होती, ती 22% होणार आहेत. पण पुन्हा एकदा पडद्यावर बघूया भाजपची मतं किती आहेत आणि काँग्रेसची मतं किती आहेत. बघा पडद्यावर. भारतीय जनता पक्षाला यावेळेला 34% मतं पडत आहेत. गेल्या वेळेला हीच मतं 18.8% होती. काँग्रेसला 27% मतं पडत आहेत. गेल्या वेळेला ही मतं 28.6% होती. काँग्रेस आघाडीतल्या पक्षाला 2.9% मतं होती, ती 1% एवढी घसरलेली आहेत, 1%वर आलेली आहेत. भाजप आघाडीतल्या पक्षांना सुद्धा 2.7% होती, ती 2%वर आली आहेत. पुढे जाऊया, पुढचं ग्राफिक बघूया. आघाडीच्या मतांची जी टक्केवारी आहे अंदाजे, ती आपण बघणार आहोत आता. मगाशी काँग्रेस भाजप बघितलं, आता बघा यूपीए 2009ला 31.5% मतं होती, आता ती 28% होण्याची शक्यता आहे. एनडीएला 21.5% मतं होती, ती आता वाढून तब्बल 36% होती. इतरांना 47% मतं होती, ती घसरून 36% होती. पुढे जाऊया. शहरी आणि ग्रामीण भागातली मतांची टक्केवारी कशी आहे ते बघा. कोणाच्या वाट्याला किती टक्के मतं येत आहेत. ग्रामीण भागामध्ये काँग्रेसला 26% मतं मिळतील. भारतीय जनता पक्षाला ग्रामीण भागामध्ये त्यांची मतं वाढून 34% होणार आहेत. गेल्या वेळेला काँग्रेसला ग्रामीण भागात 27% मतं होती, ती आता 26% होत आहेत. भाजपला 25% होती, ती 34% होणार आहेत. शहरी भागामध्ये काँग्रेसची मतं 29%वरून 30%वर आली आहेत आणि 33% गेल्या वेळेला आपण सर्वे केला तेव्हा ही मतं होती, ती आता 34% झाली आहेत. भाजपची मतं ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात ही वाढत आहेत. पुढे बघा. आपण पहिली चर्चा आपण इथे सुरू करणार आहोत, नंतर मी तुम्हाला पुढचे ग्राफिक्स दाखवणार आहे. आपल्याकडे सर्व प्रकारचे ग्राफिक्स आहेत. वयोगटानुसार मतदार कसा विचार करतात हेही आपल्याला कळू शकेल. जाती धर्मानुसार कसा विचार करतायत हेही कळू शकेल. पण आता आपल्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्या सोबत आज राजकारणी नाही आहेत. आपल्या सोबत आज अनेक वर्षांचा अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार आहेत. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि पत्रकार प्रकाश बाळ. माझ्यासोबत दिल्लीहून आहेत, दिल्लीहून ऑर्गनायझरचे संपादक आहेत केतकर, प्रफुल्ल केतकर. आणि माझ्यासोबत पुण्याहून आहेत आपले डॉक्टर सुहास पळशीकर, आपले विश्लेषक. मी चर्चेला सुरुवात करतोय कुमार केतकर यांच्यापासून. कुमार केतकर, आपण बघितलं काँग्रेसची मतं कशी घसरत आहेत आणि भाजपची मतं कशी वाढत आहेत. तुमचं पहिलं विश्लेषण काय आहे? मला वाटतं की हे स्वाभाविक दृश्य आहे तुम्ही जे दाखवताय ते. अगदी स्पष्ट सांगायचं तर मला याच्यात खूप आश्चर्य वाटलं नाही, कारण माझ्या अंदाजांना जरी मी आकडेवारीमध्ये मांडलेलं नसलं तरी माझा अंदाज साधारणपणे याच स्वरूपाचा होता. आणि ह्याच स्वरूपांचं ज्यावेळेला तुम्ही नंतर सीटांची चर्चा कराल त्यावेळी मी माझं मत सीटांच्या संबंधात सुद्धा सांगेन, कारण त्याच्याबद्दलचे माझे काही स्पष्ट अंदाज आहेत. आता हे का घडलं वगैरे ह्याच्या चर्चेमध्ये आता खरं जाण्यात अर्थ नाही आहे, कारण काँग्रेसनी आत्ताच जणू काही पानिपतच्या लढाईमध्ये विश्वासराव पडल्यानंतर जी अवस्था होती तशी अवस्था आता काँग्रेसची झाली. त्यांच्या सैन्यामध्ये पूर्णपणे घबराट पसरलेली आहे. काँग्रेसच्या तंबूत घबराट आहे
आणि काँग्रेसला आता कळत नाही आहे की आपण कोणत्या मुद्द्यावरती नक्की निवडणूक लढवायची. कारण त्यांना निवडणूक लढवण्यासाठी जो मुद्दा शेवटी आत्मविश्वासासाठी लागतो तो आत्ता त्यांच्याकडे दिसत नाही आहे. त्यामुळे मग स्वाभाविकच काँग्रेसची परंपरा, काँग्रेसचा इतिहास, काँग्रेसचा सेक्युलरिझम हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांवरतीच त्यांना लढवायला लागणार आहे. त्यांना 2009 ते 2014 ह्या काळामधल्या खरोखरसुद्धा त्यांच्या ज्या चांगल्या कामगिरी आहेत त्या कामगिरी सांगण्याची सुद्धा क्षमता त्यांच्यात उरलेली नाही आहे. मी असं मात्र मानत नाही की काँग्रेसने फक्त गेल्या 5 वर्षात वाटोळच केलेलं आहे. त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आणि याच्यासाठी काँग्रेसचं समर्थक किंवा काँग्रेसची चमचेगिरी करण्याचंही कारण नाही. काँग्रेसने गेल्या 5 वर्षामध्ये किंवा एकूण गेल्या 10 वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत त्याचं भान त्यांनाच नाही आहे आणि त्याचं भान त्यांना नसल्यामुळे त्यांनी त्याच्या संबंधामधलं साधं कम्युनिकेशन, इंदिरा गांधींच्या काळामध्ये मास कॉन्टॅक्ट प्रोग्राम नावाचा एक लोकसंपर्क कार्यक्रम असायचा. गेल्या 5 वर्षामध्ये मला हा लोकसंपर्क कार्यक्रमच दिसलेला नाही. कोणतेही काँग्रेसचे जे नेते असतील, कार्यकर्ते असतील, 3ऱ्या-4थ्या फळीतले कार्यकर्ते असतील, ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत असं कुठेही दृश्य दिसलेलं नाही. आणि जोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा नव्हते त्याच्यामुळे ही आकडेवारी ही मला अतिशय स्वाभाविक वाटते आणि ती वाटण्याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनी त्यांच्या कामगिरीचा सुद्धा यथार्थ प्रचार केलेला नाही. मी जातोय दिल्लीला. आपल्यासोबत प्रफुल्ल केतकर आहेत. प्रफुल्ल केतकर हे ऑर्गनायझरचे संपादक आहेत. केतकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता कुमार केतकरांचं विश्लेषण तुम्ही काँग्रेसबाबतचं ऐकलं, पण भाजपची जी मतं आहेत ती गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळेला जवळजवळ दुप्पट होत आहेत. म्हणजे 18.8% मतं होती गेल्या निवडणुकीमध्ये भाजप या पक्षाला, आघाडीला नाही, आघाडीला त्यापेक्षा जास्त होती, म्हणजे 21.5% होती. पण भाजपला 18.8% होती 2009च्या निवडणुकीत, ती आता 34% होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं वाढायचं काय कारण तुम्हाला दिसतंय? आपण मुळात बदललेल्या मतदारांचं स्वरूप आणि गेल्या 10 वर्षामध्ये कुमार केतकर जरी म्हटले असले की कम्युनिकेशन करण्यामध्ये काँग्रेस कमी पडतेय, मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षामधला ट्रस्ट डेफिसिट हा खूप मोठा आहे. मनमोहन सिंग आत्ताच राजीनामा दिल्याप्रमाणे वागतायत. त्यांची जागा घेणारा काँग्रेसमध्ये डिसिजन मेकर म्हणून राहुल गांधी पुढे यायला पुरेसे नाहीत. आणि आपण जर निवडणुकांच्या आत्ताची आकडेवारी जर बघितली तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की आत्ताच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 14 कोटी हे युवक मतदार आहेत जे पहिल्यांदा मतदार करतील, साधारणतः 18 ते 24 या वयोगटातले म्हणून. निवडणुकांपर्यंत ही आकडेवारी आणखीन कदाचित थोडी वाढण्याची शक्यता आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. यांच्याबरोबर कनेक्ट करणारा काय प्रोग्राम, कोणतं स्वप्न, कोणत्या भविष्याचं, इतिहासाबद्दल बोलून खूप झालं, इतिहासाबद्दलचे आरोप करूनही खूप झालं, सेक्युलरिझम कम्युनलिझमचं डिबेट करूनही खूप झालं. नेतृत्व म्हणून, भारताचं भविष्याचं स्वप्न म्हणून ही सगळी जी पिढी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की ही इंटरनेट सॅव्ही पिढी आहे. पटकन काही गोष्ट स्वीकारणारी पण तितक्याच लवकर काही गोष्ट सोडणारी आहे. या पिढीची जी स्पंदन आहे ती समजून घेण्यामध्ये काँग्रेस ही पूर्णतः फेल ठरलेली आहे. म्हणजे मला सगळ्यात हास्यास्पद विधान पंतप्रधानांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये जी काही आमची भ्रष्टाचाराची प्रकरणे ती तर पहिल्या UPA 1 मधली आहेत, आत्ताची नाही आहेत, हे मला सगळ्यात हास्यास्पद वाटलं. आणि भ्रष्टाचार हा एवढा मोठा मुद्दा असताना पंतप्रधानांनी हे विधान करणं, आणि आज खरं तर काँग्रेस संघटना म्हणून त्यांच्याकडे कुठलाही ठोस कार्यक्रम नाही आहे की गेल्या 10 वर्षाच्या सोडा मागच्या इतिहासालाही कुठल्याही पद्धतीने सांगू शकतील असा कुठलाही कार्यक्रम या नवीन मतदारांसाठी पण नाही आहे. आणि जुने मतदार तर काँग्रेसने पूर्णतः हतबल झालेले आहेत. तुमची आकडेवारी देखील जी दाखवतीये त्यानुसार तुम्ही जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये भाजपला जी मतं वाढतायत त्यामध्ये काही टक्के मतं ही प्रादेशिक पक्षांकडनं पण वळलेली आहेत. म्हणजे जर आपण थोडंसं बेरीज वजाबाकीचं गणित मांडलं तर आपल्याला असं दिसतं की हे 34% काँग्रेसची मतं प्रत्यक्षात तुमच्या सर्व्हेनुसार 1.6% कमी होत आहेत. 28.6 पासून ते 27 वर येत आहेत. मग हे बाकीचं कुठून येत आहे? तर मला असं वाटतं की आत्ताच्या सर्व बदलत्या परिस्थितीमध्ये जो भाजप शहरी म्हणून उच्च वर्णीय म्हणून असा पक्ष म्हणून ओळखला जात होता त्याने सर्व भागांमध्ये
प्रतिसाद मिळवलेला आहे आणि याच्यामध्ये मोदींचं नेतृत्व हे एक प्रमुख कारण आहे. पण त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं मोदींचं नेतृत्व, एकंदर त्यांनी मांडलेला कार्यक्रम, संघटनात्मक भाजपचं असलेलं पूर्ण जे काही जाळं आहे ते, त्याच्याबरोबर प्रादेशिक स्तरावर भाजपचं असलेलं नेतृत्व जे काँग्रेसकडनं घराणेशाहीमुळे पूर्णतः नेस्तनाबूत झालेलं आहे. जगनमोहन रेड्डी त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. तर या सर्व कारणांमुळे मला असं वाटतं की भाजपला त्याचा बरोबर आहे. प्रफुल्ल नैसर्गिक केतकर, फायदा मी तुम्हाला एक मिळालेला आहे. मिनिट थांबवतोय. प्रकाश बाळ यांना या चर्चेत आणतोय. प्रकाश बाळ, प्रफुल्ल केतकर काय म्हणतायत तुम्ही बघितलं. फक्त काँग्रेसची मतं भाजप खेचताय असं नाही, इतर पक्षांची मतं खेचताय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आकडेवारीनुसार जे काँग्रेसला वाटत होतं की ग्रामीण भागात आपल्याला पाठिंबा मिळेल, असं काही होताना दिसत नाहीये. ग्रामीण भागात सुद्धा भाजपची मतं आपल्या गेल्या सर्वेपेक्षा या सर्वेमध्ये जवळजवळ 9% वाढली आहे. 25%वरून 34% गेलेली आहेत. काँग्रेसची मतं 27वरून 26 झाली आहेत, म्हणजे 1% कमी झाली आहेत. तेव्हा ग्रामीण भागात सुद्धा काँग्रेसला फटका बसतोय. काय म्हणाल तुम्ही? नाही, मला असं वाटतं की काँग्रेसनी सत्ता राबवण्याची इच्छाशक्ती काँग्रेस 2009 नंतर टप्प्याटप्प्याने गमावून बसलं. आणि मुळात तुम्ही जी सगळी आकडेवारी दाखवताय त्यावरनं असं एक स्पष्ट चित्र दिसतंय की जो तरुण वर्ग आहे, कारण आता येणाऱ्या लोकसभेत जे मतदार आहेत त्यांच्यापैकी जवळजवळ 47% मतदार हे 35 वर्षाखालचे असतील असं एक आकडेवारी दर्शवते. त्या मतदारांना आकर्षित करण्यासारखं काय आहे काँग्रेसकडे? म्हणजे राहुल गांधी आहेत, पण राहुल गांधींचा गेल्या 3-4 वर्षातला एकंदर कारभार बघता ते ह्या तरुण वर्गाला आकर्षित करू शकतील का? तर असं दिसत नाही आहे. त्यामुळे काँग्रेस ग्रामीण भागात असू दे किंवा शहरी भागात असू दे, काँग्रेसचा प्रभाव झपाट्याने कमी होत गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्याची सुरुवात, किंवा आता जसं ते प्रफुल्ल केतकर म्हणाले की नुसते काँग्रेसचीच मतं मिळत नाहीत तर बाकीच्या पक्षांचीही मतं मिळतात. मला असं वाटतं की 2004 आणि 2009च्या निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की 2004 पासनं टप्प्याटप्प्याने अंधुकपणे ज्याला आयडेंटिटी पॉलिटिक्स आपण म्हणतो, म्हणजे जे अस्मितेचं राजकारण आहे त्याच्यापासून मतदार दूर जाताना दिसत आहेत. आणि ह्याचा फायदा खरा काँग्रेसला 2004 साली झाला, 2009 सालीही झाला. आता हा जो बदल होतोय हा काँग्रेसने लक्षात घ्यायला पाहिजे होता आणि त्यानुसार आपलं धोरण आखून सत्ता राबवताना जास्तीत जास्त कार्यक्षम कारभार कसा करता येईल याकडे काँग्रेसने लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण तसं झालेलं आत्ता तरी दिसत नाही. आणि मुळात आता तर परिस्थिती काँग्रेसच्या गेल्या 1-1.5 वर्ष पूर्ण हाताबाहेर जाते. आणि मला असं वाटत नाही की काँग्रेस आता ह्याच्यातनं तुमची आकडेवारीच दर्शवते की काँग्रेसचा जवळजवळ पराभवच होणार आहे जवळजवळ. तर अशा परिस्थितीत काँग्रेसला जर काही बदल करायचा असेल तर काँग्रेसला हे सगळं पूर्वीचं विचारात घ्यावं लागेल की आपल्या चुका कुठे झाल्यात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काँग्रेसकडे आत्मपरीक्षण करायची तयारी अजूनही ह्या टप्प्यावरही दिसत नाही. अजूनही ते जुन्याच पद्धतीने आणि जुन्याच चौकटीत विचार सगळा चाललेला दिसतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो नव मतदार येतोय आणि जो अस्मितेच्या राजकारणापासून बाजूला होणारा मतदार आहे तो 2004 आणि 2009ला काँग्रेसकडे गेला आणि आता तो दुसरा पर्याय नसल्यामुळे भाजपकडे जातो. आणि तुम्हाला दिसेल की आम आदमी पार्टी जी दिल्लीत आहे तो पर्याय दिसल्यावर, म्हणजे आत्ताचा जो दिल्लीतला तमाशा झाला त्याच्या आधीचं मी तुम्हाला सांगतोय, तर तो तिकडे सरकत होता. त्यामुळे काँग्रेसचं हे सगळं चित्र काँग्रेसच्या लक्षात यायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तसं झालेलं दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस आता पराभूत होणार आहे. काँग्रेस लोकांपासून दूर गेली असं तुमचं म्हणणं आहे. पळशीकरांकडे जातोय. डॉक्टर पळशीकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, इथे UPAची मतं जी दिसत आहेत ती 28% दिसत आहेत आणि NDAची मतं 36% दिसत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये 21.5 NDA आणि 31.5 UPA असा 10% फरक होता. आता 28 आणि 36 असा 8% फरक आहे. तुम्ही काय विश्लेषण कराल? विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागाबद्दल काय सांगाल? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की एक एक जर आपण टप्प्याटप्प्याने पाहायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की भारतीय जनता पक्षाची मतं ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि त्या वस्तुस्थितीचं पहिल्यांदा आपल्याला विश्लेषण करावं लागेल. ही जी मतं वाढत आहेत ती केवळ नव्या मतदारांची वाढत आहेत असं मला वाटत नाही, तर सर्वच मतदारांच्या गटांमधनं एकूण भारतीय जनता पक्षाकडे थोडा जास्त कल 2004 आणि 2009च्या तुलनेने या सर्वेक्षणामध्ये आपल्याला दिसतोय.
आपण सर्व विभागांचा अभ्यास जेव्हा केला गेले 4 दिवस, तेव्हाही आपल्याला हे दिसत होतं की प्रत्येक भागात आणि प्रत्येक भागातल्या विविध समाज घटकांकडे काही प्रमाणामध्ये भाजपकडे कल आहे. जर एक मिनिटभर मागे जाऊन बोलायचं झालं तर आपल्याला असं दिसेल की 2009 साली ज्या वेळेला काँग्रेसला मतं जास्त मिळाली, जागा जास्त मिळाल्या, त्याही वेळेला असंच झालेलं होतं की अचानकपणे आणि एका अर्थाने काँग्रेसच्या सुद्धा ध्यानीमनी तेव्हा नसताना भारतीय जनता पक्षाला मिळणारी काही मतं ही काँग्रेसला त्यावेळेला मिळालेली होती. विशेषतः मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गांची मतं ही त्यावेळेला काँग्रेसला मिळालेली होती. याचा मी अर्थ असा करतो की भारताच्या आत्ताच्या राजकारणामध्ये एक मोठा जनसमूह हा कुठल्याही पक्षाला थेटपणे न बांधलेला आणि जो पक्ष त्यावेळेला चांगला वाटेल, मग त्याला कारणं वेगवेगळी असतील, पण जो पक्ष चांगला वाटेल त्या पक्षाकडे त्या वेळेपुरता कल आपला देणारा आणि त्या पक्षाकडे झुकणारा असा एक मोठा वर्ग भारतात तयार होतोय. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये विश्लेषकांच्या किंवा निरीक्षकांच्या आणि अभ्यासकांच्या डोक्यामध्ये ज्या पारंपरिक वर्गवाऱ्या असतात की हे समूह म्हणजे या पक्षाला मत देणार, ते मला असं वाटतं 90च्या दशकांनी मोडीत काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर नव्या रिअलाइनमेंटकडे किंवा नव्या पद्धतीने सामाजिक आणि राजकीय शक्तींची जुळणी जी व्हायची आहे त्या प्रोसेसमधनं आपण आत्ता चाललो आहे. त्यामुळे आत्ता जर कोणी ठामपणे असं विधान केलं की अमुक एक समूह या पक्षाबरोबर आहे किंवा त्या पक्षाबरोबर आहे, तर त्याच्यात थोडासा धोका आणि थोडीशी अतिशयोक्ती ही नेहमीच असणार आहे. हे मी शहरी आणि ग्रामीणच्या संदर्भात बोलतोय. याचं कारण काँग्रेसला शहरी भागात मतं मिळत नाहीत आणि भाजपला ग्रामीण भागात मिळत नाहीत, हे 90च्या आधीच्या काळाला लागू पडणारं समीकरण झालं. 90च्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की भारतीय जनता पक्षाने निमशहरी आणि नंतर ग्रामीण भागामध्ये मुसंडी मारली होती. 2004 आणि 2009 मध्ये शहरी भागांमध्ये अचानकपणे काँग्रेसने मोठे यश मिळवलं होतं. तेव्हा ह्या ज्या विसंगती किंवा हे जे स्थित्यंतर होत आहेत ती आपण पाहिली तर आपल्याला असं दिसेल की कोणताही पक्ष किंवा कोणीही निरीक्षक कोणत्याही समाज घटकांचा कुठल्याही पक्षाला असलेला पाठिंबा हा गृहीत धरून विश्लेषण करू शकणार नाही किंवा अंदाज बांधू शकणार नाही. अगदी. मी आता एक ब्रेक घेणार आहे. हा कुमार केतकर, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे काय? अगदी लहान मुद्दा आहे. सुहास पळशीकांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि 90च्या दशकानंतर हे बदलायला लागलं याचं मला वाटणारं कारण अतिशय थोडक्यात सांगतो. ते असं की आर्थिक उदारीकरणानंतर शहरी आणि ग्रामीण यांच्यामधल्या सीमारेषासुद्धा पुसट होत गेल्या. अगदी मुंबईच्या जवळ जर पाहिलं तर पनवेल आणि अलिबाग ह्या 85 साली हे ग्रामीण भाग होते किंवा असं प्रत्येक शहराला लागून असलेल्या भागाबद्दल म्हणता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातल्या तरुणांच्या, विशेषतः तरुणांच्या आकांक्षा या शहरी विभागातल्या तरुणांच्या प्रमाणेच आहेत. त्यामुळे मानसिक पातळीवरती तो ग्रामीण असला तरी तो शहरी मुलांच्याच बरोबर आहे. त्याचं फक्त वास्तव्य तथाकथित ग्रामीण भागात आहे, पण त्याचं मन मात्र शहरी भागात आहे. आणि पनवेलवरनं असेल, अलिबागवरनं असेल, नांदेडवरनं असेल, हिंगोलीवरनं असेल किंवा मुंबईवरनं असेल, त्या सगळ्यांना अमेरिका नावाचा एक जो आदर्श आहे तोही आदर्श वाटतो, कारण तो एक ग्लोबल आदर्श वाटतो. हे सगळं सुरू झालं आर्थिक उदारीकरणानंतर आणि जागतिकीकरणानंतर. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी हे ह्या सीमारेषासुद्धा दूर होत गेल्या. आणि सुहास पळशीकर म्हणले ते बरोबर आहे. 90च्या दशकानंतर ही प्रक्रिया अतिशय वेगाने झाली आणि 90च्या दशकानंतरच आपल्याला हा मतदानातला फरक दिसायला लागला. 2004 आणि 2009 मध्ये शहरी विभागांमध्ये मनमोहन सिंगना मत मिळाली. याचं कारण त्यांनी उदारीकरणाला, आर्थिक गतीला पाठिंबा दिलेला होता. आता तो स्टॅग्नेट झालाय, आता तो थबकलेला आहे आणि त्या थबकलेपणाची प्रतिक्रिया आपल्याला इथे दिसते. अगदी. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहूया कोणत्या वर्गामध्ये भाजप आणि काँग्रेस कसे लोकप्रिय आहेत किंवा लोकप्रियता घटलेली आहे आणि वयोगटानुसार सुद्धा आपण पाहणार आहोत. पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. ब्रेकपूर्वी आपण बघितलं कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार आहेत आणि ग्रामीण आणि शहरी भागाच्या सीमारेषा कशा पुसट झाल्या आहेत. आता पुढे जाऊया. बघा पडद्यावर समाजाच्या कोणत्या वर्गात कोणता पक्ष आघाडीवर आहे. उच्च वर्गामध्ये बघा काँग्रेसला 26% मतं आहेत, भाजपला 37% मतं आहेत. गेल्या वेळेला आम्ही सर्व्हे केला तेव्हा उच्च वर्गात काँग्रेसला 28% मतं होती, ती 2% कमी झालेली आहेत. भाजपला 38% होती, ती 37% झालेली आहे. मध्यम वर्गामध्ये काँग्रेसला 29%, भाजपला 35%. कनिष्ठ वर्गामध्ये काँग्रेसला 26%, भाजपला 34%.
गरिबांमध्ये काँग्रेसला 26% आणि भाजपला 32%. सगळ्या वर्गांमध्ये भाजप आघाडीवर दिसतोय. पुढे जाऊया. वयोगटानुसार कशी होते मतांची विभागणी बघा पडद्यावर. 18 ते 25 वयोगट म्हणजे आत्ताच मतदार झालेले जो लोक आहेत, 18 वर्षी ज्यांना मतदानाचा हक्क मिळालाय, काँग्रेसला 23% मतं पडत आहेत, भाजपला 38%. 26 ते 35 काँग्रेसला 27%, भाजपला 35%. 36 ते 45 काँग्रेसला 26%, भाजपला 35%. 46 ते 55 काँग्रेसला 28%, भाजपला 32%. 56च्या वर जे लोक आहेत काँग्रेसला 31% आणि भाजपला 29%. हा एक वयोगट सोडला 56च्या वरचा तर सगळ्या वयोगटात भाजप आघाडीवर आहे. पुढे बघा. समाजातल्या विविध समुदायांची मतं कुणाला किती मिळणार आहेत. धर्म आणि जातीनुसार विभागलेले हे समुदाय आहेत. हिंदूंमध्ये बघा, हिंदूंमध्ये काँग्रेसला फक्त 18% मतं मिळत आहेत, भाजपला 54% मतं मिळत आहेत. उच्च जातीचे शेतकरी ज्याच्यामध्ये जाट, कुणबी वगैरे, मराठा वगैरे हे सगळे लोक येतात, काँग्रेसला 20%, भाजपला 36%. मागास वर्गामध्ये भाजपला 38% पाठिंबा आहे, काँग्रेसला 22% मतं आहेत. अतिमागास वर्गामध्ये भाजपला 50% मतं आहेत, काँग्रेसला 23% मतं आहेत. अनुसूचित जातीमध्ये भाजपला 22%, काँग्रेसला 29%. इथे काँग्रेस पुढे आहे. अनुसूचित जमातीमध्ये भाजपला 36%, काँग्रेसला 41%. इथेही काँग्रेस पुढे आहे. आणि मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसला 45%, भाजपला 13%. इथेही भाजप मागे आहे. प्रकाश बाळ, मी तुमच्यापासून सुरू करतोय. मगाशी आपण बघितलं शहरी आणि ग्रामीण भागातली सीमारेषा कशी पुसट झाली होती, पण आता आपण बघितलं विविध वर्गामध्ये, विविध वयोगटामध्ये भाजप आघाडीवर दिसतोय. आणि जाती धर्म पाहिलं तर अनुसूचित जाती, जमाती आणि मुस्लिम सोडले तर बाकी सगळ्या समाजामध्ये भाजप आघाडीवर दिसतोय. कसं विश्लेषण करा? नाही, मला असं वाटतं की आपण मगाचा जो मुद्दा सुहास पळशीकर आणि कुमार केतकर मांडत होते तोच जरा थोडा पुढे नेला तर आपल्याला असं दिसून येईल की हे असं का घडतं ह्याच्याकडे जरा थोडं बारकाईने बघितलं तर असं म्हणावं लागेल आपल्याला की 2004 साली जेव्हा काँग्रेस भाजपचा पराभव करून सत्तेवर आली आणि संयुक्त पुरोगामी दल स्थापन केलं, तेव्हा काँग्रेसने आपल्या विजयाचा चुकीचा अर्थ लावला असं मला आज वाटतंय. अशा अर्थाने की काँग्रेस असं समजून चालली की भाजपनी जो उज्ज्वल भारताची प्रचार मोहीम हाती घेतलेली होती, त्यामुळे एकंदरच समाजातले, म्हणजे तुम्ही आता ज्या आकडेवारी दाखवताय की अनुसूचित जाती, जमाती आणि ह्या वर्गात आणि अल्पसंख्याकात काँग्रेसला जास्ती मतं मिळत आहेत, तर काँग्रेसनी हा एक चुकीचा अर्थ लावला की उज्ज्वल भारतामुळे मतदार भाजपपासनं बाजूला सरकले. पण खरं माझं असं मत आहे की भाजपपासनं बाजूला सरकलेले जे मतदार होते, म्हणजे अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याक सोडून, ह्यांनी काँग्रेसला विजयी त्यावेळेला सत्तेजवळ आणून ठेवलं. ते मतदार होते ते मतदार भाजपपासून बाजूला सरकले ते गुजरातच्या दंगलीमुळे, म्हणजे गुजरातमध्ये जे काही झालं 2002 साली त्यापासून सरकले. याचं कारण मगाशी जे पळशीकर आणि केतकर म्हणत होते त्याच्याशी निगडीत आहे की 1991 नंतरच्या सगळ्या वर्षात जो जागतिकीकरणाच्या ओघात जो एक आर्थिक विकास झाला, त्यामुळे हे जे सगळे वर्ग होते त्यांना वेगवेगळ्या विकासाच्या संधी दिसत होत्या. त्याच्या आधीच्या काळात जर तुम्ही बघितलं तर 80च्या मध्यापर्यंत एक संमिश्र अर्थव्यवस्था एका कुंठितावस्थेला पोचलेली होती आणि त्याचे जे काही विपरीत परिणाम झाले ते आपल्याला 1990-91 साली दिसले. त्यामुळे हा जो वर्ग होता त्याच्या सगळ्या विकासाच्या संधी जवळजवळ बंद झाल्या असं त्याला वाटत होतं. आणि त्यामुळे ही जेव्हा जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यातनं टप्प्याटप्प्याने जे विकास होत वेगवेगळे दरवाजे उघडत गेले, त्यामुळे ह्या वर्गाला असं वाटत होतं की आता आपल्याला संधी मिळते आणि त्याचा त्यांना फायदा मिळत होता. आणि त्यामुळे 1998 ते 2004 ह्या काळात तुम्हाला असं दिसेल की एक स्थैर्य पाहिजे ह्या अंगाने भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदान झालं. पण 2004 साली हे झालं, याचं कारण गुजरातचा जो नरसंहार झाला किंवा तिथे जे काही घडलं, त्यामुळे ह्या वर्गाला कुठल्याही प्रकारचा जो आर्थिक विकासाच्या संधी साधत होता त्याला कुठल्याही प्रकारचं अस्थैर्य किंवा रस्त्यावरचं राजकारण किंवा धर्मवेडेपणा हे नको होतं. ते भाजप सोडून काँग्रेसकडे सरकले. आणि मग पुढे तुम्हाला 2004 ते 2009 मध्ये असं दिसेल की भाजप ह्या कालावधीत हिंदुत्वातच घोटाळत राहिलेला होता.
पण 2009 साली आणखी एक वर्ग एक मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे सरकलेले दिसतील तुम्हाला. काँग्रेसचा जो मूळ बेस तुम्ही म्हणताय, जो अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक, तो तसाच राहिला, पण हे ॲड ऑन लोक झाले म्हणून काँग्रेसला 206 का 207 जागा मिळाल्या. काँग्रेसने ह्या पद्धतीचा ह्या विजयाचा हा अर्थ लक्षात नाही घेतला आणि त्यामुळे काय झालं की आर्थिक विकासाला मानवी चेहरा देण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने ते नॅशनल ॲडवायझरी कमिटी वगैरे स्थापन केले आणि आर्थिक विकासाची सगळी कुंठितावस्था आली. म्हणजे प्रत्येक प्रश्नावर, जमिनीचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, कुठल्याही प्रश्नावर वादविवाद वाढले, सगळीकडे नुसती कॉन्टेस्टेशन चालू झालं की काही विकासच होत नव्हता. आणि त्यातनंही परिस्थिती निर्माण झाली की लोकांना असं वाटायला लागलं की हे जे एक परसेप्शन झाली, एक भावना लोकांची झाली ह्या वर्गाची, की आता ह्याच्यात पुढे काही होत नाही आहे. आणि हे 2009 नंतर भाजपनी किंवा संघाने म्हणा ओळखलं आणि त्यांनी आपला सगळा रोखच बदलला आणि त्यांनी विकासाबाबत बोलायला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी मग नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गुजरातचं उदाहरण द्यायला सुरुवात केली. त्या कालावधीत 2009 ते आत्तापर्यंत 2014च्या सुरुवातीपर्यंत काँग्रेसनी परत त्याच पद्धतीने सगळं चालू ठेवलं. म्हणजे काँग्रेसने जर बदलला असता तर हा फरक पडला, भाजपला पडला. भाजपने विकासावर फोकस ठेवला आणि काँग्रेसने चुका सुधारल्या नाहीत. कुमार केतकर, हे पटतंय का तुम्हाला? आणि मला तुम्हाला आणखीन विचारायचं आहे की इथे जे आपण जाती धर्माचं गणित दाखवलंय त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मुस्लिम अजूनही मोठ्या प्रमाणावर काँग्रेस बरोबर दिसत आहेत. इतर समाजामध्ये काँग्रेसविषयी निराशा आहे, पण हा समाज घटक काँग्रेस बरोबर आहे. काय विश्लेषण कराल तुम्ही? नाही, आत्ता जो प्रकाश बाळांनी मुद्दा मांडला तो खरोखरच बरोबर आहे. त्याला एक थोडासा ज्याला ॲडेंडा म्हणतो किंवा पूरक असा जो भाग आहे ह्या काळामध्ये घडलेला, तो असा आहे की तुम्ही सहज लक्षात घ्या की आपण म्हणतो महागाई वाढली आहे, भ्रष्टाचार वाढला आहे आणि एकूणच सगळं दुर्दशा झाली अर्थव्यवस्थेची. आता 2004मध्ये तुम्ही जर आपलं तंत्रज्ञानात्मक विश्व जर पाहिलं तर फेसबुक 2004मध्ये नव्हता, ट्विटर 2004मध्ये नव्हता, अँड्रॉइड 2004मध्ये नव्हता, ज्या पद्धतीचा मोबाईलचा विकास झाला आहे तो 2004मध्ये नव्हता. मी असं अजिबात सुचवत नाही आहे की ह्याच्यामुळे काँग्रेस मागे गेली. माझं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टींच्याबद्दल आत्ता आपण बोलतो ते सगळं मुळे राजीव गांधींच्या काळात सुरू झालं आहे. 1985 ते 1990 या काळात त्याचा विस्तार झाल्यानंतर 2004 नंतर त्याची कम्युनिकेबिलिटी इतकी प्रचंड प्रमाणावर वाढल्यावर सगळं वातावरणच बदललं. मग ग्रामीण शहरी पण बदलला. आत्ता तुम्हाला अगदी अंबेजोगाईसारख्या ठिकाणी तुम्हाला अँड्रॉइड फोन तुम्हाला दिसतील. आत्ता प्रकाश बाळांनी जो मुद्दा सांगितला तो हा की अशा ज्या वेळेला दिसतात तंत्रज्ञानात्मक संध्या, त्यावेळेला त्यांच्या आकांक्षा वाढायला लागतात आणि त्या वाढत्या आकांक्षांना जर तुम्ही पुरे पडू शकला नाही तर कुंठितावस्था येते. तो अगदी मुद्दा बरोबर आहे. त्यामुळे 2009 नंतर प्रत्यक्षात काँग्रेसनीच आणलेली ही धोरणं ही ज्यावेळेला कुंठितावस्थेत जायला लागली त्यावेळेला त्यांचा विकास करण्याच्या ऐवजी त्यांनी जुन्या पारंपरिक पद्धतीने राजकारण करायला सुरुवात केली. पारंपरिक राजकारणाचा अजूनही मानणारा एक जो समाजात वर्ग आहे ज्याचा तू उल्लेख केला, अनुसूचित जमाती, मुस्लिम वगैरे, परंतु तो जो राहिला आहे ना, तो जर अशा भ्रमात काँग्रेसवाले राहिले आता परत की अरे निदान आपल्याला हे 27% तरी आपल्याबरोबर आहेत तर काँग्रेस पुढच्या वेळेला 25% येईल किंवा 22%वरच जाईल. कारण आणि 22%वर गेले म्हणजे पूर्ण गेल्यासारखीच आहेत, कारण त्या स्थितीमध्ये काही तुम्हाला जास्त जागा मिळत नाहीत. कारण काँग्रेसला हे कळायला पाहिजे की मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट ज्याला म्हणतात, आधुनिकीकरणाचा जो प्रकल्प आहे तो नेहरूंच्या काळापासून अगदी भाकरा नांगलपासून रूरकेला भिलईपासून सुरू झाला, तो राजीव गांधींच्यापर्यंत आला. त्याच्यानंतर काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाने राज्यावर आल्यानंतर जुने निकष सोडून दिले आणि त्यांनी पण शायनिंग इंडियापर्यंत तोच सूर लावला. पुन्हा 2004मध्ये मनमोहन सिंगांनी तो सूर लावला आणि 2009 नंतर प्रकाश बाळ म्हणले त्याप्रमाणे त्यांनी तो सोडून दिला. बरोबर उलटं याच्या भारतीय जनता पक्षाने केलं. तुम्ही जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची, विशेषतः नरेंद्र मोदींची 2007ची त्यांच्याकडे जी निवडणूक झाली 2007ला विधानसभेची, त्यावेळची भाषणं काढली तर अंगावर काटा येईल एवढी जातीयवादी भाषणं आहेत ती. म्हणजे सगळ्या त्या लिंगडोनचा उच्चार ज्या पद्धतीने करायचे, सोनियांच्या म्हणजे ख्रिश्चनिटीचा, अशा विकृत पद्धतीने त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला. आणि तुमच्या लक्षात येईल 2010 नंतर नरेंद्र मोदींनी सफाईने तो टाळाला आणि नंतर फक्त त्यांनी विकासाचे मुद्दे मांडले. तोपर्यंत हिंदुत्वाचा अजेंडा होता अगदी 2007पर्यंत सुद्धा, आणि नंतर हिंदुत्वाचा अजेंडा टाकून त्यांनी हायवे आणि मॉडर्न सिटीज हे सगळं बोलायला सुरुवात केली. अलीकडच्या नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये अयोध्या तर नसतेच, ते शौचालयाचा मुद्दा बाजूला ठेवा, अयोध्या तर नसतेच, हिंदुत्वही नसतं, अतिरेकी हिंदुत्वही नसतं. आता फक्त त्यांनी मुद्दा मांडायला सुरुवात केली तो विकासाचा आणि आर्थिक प्रगतीचा. तो सांगताना त्यांना एक मात्र मनात माहिती आहे आणि ते सगळ्या भाजपलाही माहिती आहे की पाया जो उभारला गेला आहे
मोदींच्या लोकप्रियतेचा, ज्या हिंदू वर्गामधल्या तुम्ही 54% लोकांचं सांगितलं, त्या हिंदू वर्गाचा पाया मात्र अजूनही 2002चा त्यांना झालेला फायदा दर्शवतो. आणि भारतीय जनता पक्षाने ओळखलाय की तोच मुद्दा आपण उगाळत बसलो तर आपला तो तोट्यात जातो, म्हणून त्यांनी विकासाचा मुद्दा आणलाय. म्हणजे पाया केला हिंदुत्वावर आणि आता विकासाचं मंदिर त्याच्यावरती उभारायचा प्रयत्न करतायत आणि त्याचा फायदा त्यांना झाला आहे. काँग्रेसला या दोन्ही गोष्टी कळल्या नाहीत की विकासाला सुरुवात आपण केली होती ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष कॉम्प्युटरच्या विरोधात होते, मोबाईलच्या विरोधात होते, सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विरोधात होते, पण ते बदलले आणि काँग्रेस त्यांनी जे आणलं होतं त्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प पुढेच नेऊ शकले नाहीत. ते कुंठितावस्थेत गेले. ती कुंठितावस्था आता त्यांना हा पराभव स्वीकारायला भाग पडते. मी इथे एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी प्रफुल्ल केतकर आणि डॉक्टर सुहास पळशीकरांकडे जाणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. यूपीए सरकारला संधी द्यावी का हा प्रश्न आपण गेले 4 दिवस विचारतोय आणि त्याचं नकारात्मक उत्तर देशातल्या बहुसंख्य भागात मिळतंय. बघा काय म्हणतायत लोक. उत्तर भारतामध्ये 59% लोक नाही म्हणतायत, दक्षिण भारतात 46% लोक नाही म्हणतायत, मध्य भारतामध्ये 53% लोक नाही म्हणतायत, पश्चिम भारतामध्ये 52% लोक नाही म्हणतायत, पूर्व भारतामध्ये 50% लोक यूपीएला पुन्हा संधी देऊ नये असं सांगतायत. यूपीए विरुद्ध एक नकारात्मक भावना आहे. मी मगाशी जी चर्चा चालू होती ती पुन्हा चालू करतोय. यूपीए सरकार विरुद्ध नकारात्मक भावना आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे, आपल्या पाहुण्यांनी ते सांगितलंय. पण मला प्रफुल्ल केतकरांकडे जायचं आहे. प्रफुल्ल केतकर, मगाशी कुमार केतकर जे सांगत होते की 2008-9 नंतर संघाने आणि बीजेपीने आपला अजेंडा बदलला, हे तुम्हाला मान्य आहे का? मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे, प्रकाश बाळ ज्या पद्धतीने म्हटले की 2002च्या तथाकथित नरसंहारामुळे 2004 मध्ये एनडीएचा भाजपचा पराभव झाला. त्याच दंगलींचा ठपका ज्यांच्यावर आहे त्यांचं नेतृत्व पुढे करून भाजपला आता तुम्ही विजयी जागा दाखवताय. तर त्यामुळे मला वाटतं की ते तेवढं कारण पुरेसं नाही आहे. त्याच्यामध्ये जे विविध अलाईज होते एनडीए मधले त्यांची झालेली स्थिती, वेगवेगळं प्रादेशिक राजकारण, कारण राजकारण किती बदलत असलं, मी मगाशी जो सुरुवातीच्या याच्यामध्ये मुद्दा मांडला तो मला पळशीकर सर आणि कुमार केतकरांनी मांडलं त्याला जोडून थोडासा पुढे मांडायचा आहे. जागतिकीकरणाचं हे बदललं, पण मी मुद्दाम युवा मतदार असं म्हटलं आणि तो 16 कोटीपर्यंत जाणार असं म्हटलं. त्याच्या ॲस्पिरेशन्स आपण समजून घेतल्या पाहिजेत. तो राष्ट्रवाद, नेतृत्व, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांबरोबरच रोजगाराच्या संधी, शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव जो मोदींनी गुजरातमध्ये दाखवलाय, गुजरातमध्ये जाणाऱ्यांना अनेक जणांना तो येतो आणि मला वाटतं हा खूप मोठा सेलिंग पॉइंट त्यांच्याकरता आहे. पण हा 18 ते 25 वयोगट म्हणजे कोण आहे? तर साधारणतः 85-86 नंतर जन्मलेला आणि कुमार केतकर म्हटले त्या पद्धतीने मोबाईलच्या, इंटरनेटच्या आणि 24/7च्या मीडियाच्या युगामध्ये ज्याने स्वतःचं भान प्राप्त केलेलं आहे असा हा युवक आहे. त्याला त्याच्या अगोदरचा काँग्रेसचा इतिहास त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे अशा युवकाला कनेक्ट करणारं असं काय नेतृत्व असेल? तर आम आदमी पार्टीचं ज्यावेळेस सरकार बनलं त्यावेळेस आणि त्याच्या अगोदर देखील आम्ही देखील 2 सर्वे केले, 70% आम आदमी पार्टीला मतदान करणाऱ्या युवकांनी असं म्हटलं की दिल्लीत केजरीवालांना दिलं पण केंद्रामध्ये मोदी. काय कारण? तर एक कारण हे आहेच, पळशीकर सर म्हटले त्या पद्धतीने, की हा विचारधारेच्या आधारावर ड्राईव्ह होणारा नाही आहे, पण तरी काहीतरी ड्राईव्ह करताय त्यांना. ते काय ड्राईव्ह करताय? तर मला असं वाटतं की त्यांच्या ॲस्पिरेशन्स या युवा वर्गाच्या वेगळ्या आहेत. त्याला कनेक्ट करण्यामध्ये मोदी मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेत. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम मांडत असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे मुद्दे मांडले, म्हणजे जम्मूमध्ये जाऊन 370 वर त्यांनी चर्चा संपूर्ण मीडियाला करायला भाग पाडलं की नक्की काय परिणाम झालाय ते तर बघा. जयंती टॅक्स सारखा मुद्दा उठवून धरणांच्या प्रलंबित फायलींच्या बाबतीत चर्चा घडवून आणायला भाग पाडलं.
तर मला असं वाटतं की फक्त ते काही सभा होतात आणि त्याला संख्या येते एवढाच नाही आहे. तिथे जे मुद्दे उपस्थित केले जातात ते लोकांपर्यंत पोहोचतात, त्याच्यावर चर्चा होते, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळते. या तरुणाईची ऊर्जा चॅनलाइज करण्याचं सामर्थ्य आज मोदींनी दाखवलंय. आणि भारतीय जनता पक्षाचं जे स्थानिक नेतृत्व आहे, म्हणजे तुम्ही बघा रमण सिंगांचं असेल किंवा शिवराजसिंग चव्हाणांचं असेल, यांना जी तिथल्या प्रशासनामध्ये जी ऑटोनॉमी आहे ती काँग्रेसच्या घराणेशाहीमध्ये शक्यच नाही. आणि त्यामुळे मला वाटतं या सगळ्याची परिणती म्हणून एकीकडे भ्रष्टाचार, अगदी कणाहीन असलेलं नेतृत्व, अर्थमंत्री, आर्थिक तज्ज्ञ असलेले पंतप्रधान असून देखील आर्थिक स्थिती ही, महागाईचा दर प्रचंड वाढणं, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नांवर एकदम नरमाईची भूमिका घेणं, आणि दुसरीकडे महिला सुरक्षेचा प्रश्न एक मोठा सेन्सिटिव्ह प्रश्न झालेला आहे. आणि दुसरीकडे मात्र एकीकडे स्थानिक मुद्दे मांडत असताना देखील राष्ट्रीय आणि राष्ट्रवादाचे मुद्दे प्रभावीपणे मांडणारं नेतृत्व आणि कार्यक्रम, अशा दोन याच्यामध्ये ज्यावेळेस समोर लोकांचे उभं राहतं त्यावेळेस हे चित्र दिसणं स्वाभाविक आहे. बरोबर आहे. प्रफुल्ल केतकर तुमचा मुद्दा पोहोचलाय. कुमार केतकर, तुम्हाला काही म्हणायचंय? नाही, एक अतिशय लहानसा मुद्दा असा की हे सगळे मुद्दे आणि घटक विचारात घेतले तर ह्या मुद्द्यांचा आणि घटकांचा प्रभाव आणि परिणाम दाक्षिणात्य राज्यांमध्ये कुठेही का दिसत नाही. दाक्षिणात्य राज्यातही माणसंच आहेत, मतदार आहेत, तरुण आहेत, मध्यम वर्गातले आहेत, त्यांच्याही आकांक्षा आहेत. परंतु तुमच्या सर्व्हेमध्ये 127 जागांपैकी 20 जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाला मिळत नाहीयेत. बरं, हा सगळा विभाग दाक्षिणात्य राज्यांचा हा मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित आहे. तिथेच बंगलोर आहे, तिथेच हैदराबाद आहे, तिथेच चेन्नई आहे. आणि अशा सॉफ्टवेअर कल्चरमध्ये वाढलेल्या तरुणांना सुद्धा तिकडे काँग्रेस किंवा खाली जयललिता किंवा केरळमध्ये काही प्रमाणात कम्युनिस्ट यांच्याबद्दल आकर्षण वाटतं. मग हा जो प्रभाव आता प्रफुल्ल केतकरांनी सांगितला तो प्रभाव खालच्या दाक्षिणात्य राज्यात का नाही, तो फक्त उत्तरेकडेच का दिसतो, याचं उत्तर मला पाहिजे. मी त्यांना आक्षेप घेत नाही. आपण हे उत्तर सुहास पळशीकरांना विचारूया आणि प्रफुल्ल केतकरांना सुद्धा विचारूया. पण आधी पळशीकरांकडे जाऊया. पळशीकर, कुमार केतकर काय विचारतायत त्याचं उत्तर काही आपल्याला देता येईल का? आणि प्रफुल्ल केतकरांनी जे विश्लेषण केलं की फक्त मोदींचा प्रभाव नाही, पण मोदींनी तरुण पिढीशी स्वतःला कनेक्ट केलेला आहे, विकासाचा मार्ग दाखवलाय आणि भाजपची इतर यंत्रणा, असं ते म्हणाले. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं कुमार केतकर जो प्रश्न विचारतायत त्याच्यामध्ये त्यांना त्याचं उत्तर सुद्धा अभिप्रेत आहे. ते असं आहे की आपण ज्या पद्धतीने आत्ता बोलतोय त्या पद्धतीने केवळ मोदी किंवा मोदींचं विकासाचं स्वप्न याच्यामुळे या निवडणुकीचे निकाल किंवा या सर्वेक्षणाचे निकाल हे लागणार नाहीयेत आणि लागलेले नाहीयेत, असं मला असं वाटतं कुमार केतकरांना सुचवायचं आहे. आणि ते बरोबर आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की या देशाच्या राजकारणामध्ये आत्ता अचानकपणे तरुण आणि तरुण वर्गातले मतदार यांच्याबद्दल बोलायला जी सुरुवात झालेली आहे ती थोडीशी सावधगिरीने पाहिली पाहिजे. कारण पहिल्यांदा मतदान करणारा मतदार जो असतो तो इतर सर्व मतदारांच्या तुलनेने कदाचित सगळ्यात कमी अनुभवी असतो. त्याचं ज्याला आपण म्हणूया राजकारणाशी असलेला परिचय आणि राजकारणामध्ये त्याचा झालेला मानसिक प्रवेश हा अत्यंत अल्पकाळचा असतो. त्या राजकारणातली त्याची गुंतवणूक फार थोड्या काळाची असते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दीर्घकालीन राजकीय बांधिलकीशिवाय क्षणिक अशा प्रकारच्या राजकीय आवाहनांमधनं तो वर्ग मतदान करण्याची शक्यता असते. आपल्या सर्वेक्षणात सुद्धा त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की फर्स्ट टाइम वोटर्सच्या तुलनेमध्ये 25 नंतरचे जे मतदार आहेत, वयाच्या 25 नंतरचे किंवा 22, 23, 24 नंतरचे जे मतदार आहेत त्यांच्या मतदानाचा कल काहीसा वेगळा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नवमतदारांच्या वरती चर्चा करून या निवडणुकीचा निकाल त्या दिशेने जाईल असं मानणं हे थोडंसं या सर्वेक्षणाचं चुकीचं किंवा अतिशयोक्त रीडिंग असेल, अतिशयोक्त वाचन केलेलं असेल असं मला वाटतं. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवूया. या प्रश्नाचं जे उत्तर आहे आता कुमार केतकर यांनी विचारलेलं, जे उत्तरेकडे दिसतं ते दक्षिणेकडे का नाही, तेही मी प्रफुल्ल केतकरांना द्यायला सांगणार आहे. पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वेला सुरुवात करूया. बघूया पुढची ग्राफिक्स. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कोणता पक्ष उत्तम आहे? बघा, पहिला मुद्दा आहे भ्रष्टाचाराचं निराकरण. भाजपला 25% मतं आहेत, काँग्रेसला 11%, आपला 9%, इतरांना 19%. महागाईवर नियंत्रण 26% मतं भाजपला आहेत, 14% काँग्रेसला, आपला 6%, इतरांना 16%. राष्ट्रीय सुरक्षा नॅशनल सिक्युरिटी 26% मतं भाजपला आहेत, 11% काँग्रेसला, 4% आपला, 18% इतरांना.
महिलांना राजकारणात संधी देण्याचा मुद्दा असो, इथे सुद्धा भाजप पुढे 18% मतं आहेत, काँग्रेसला 12%, आपला 4%, इतरांना 18%. कायदा आणि सुव्यवस्था कोण चांगली राखेल, 22% भाजपला मतं आहेत, 13% काँग्रेसला मतं आहेत, 4% आपला, इतरांना 20%. याचा अर्थ असा होतो, जे प्रतिबिंब आपल्या आधीच्या सर्वे दिसलं होतं तेच इथं दिसतंय. भाजप अधिक प्रभावीपणे समस्या सोडवेल असं जनतेला वाटत आहे, बहुसंख्य जनतेला वाटतंय. पण मी पुन्हा एकदा जाणार आहे मगाचच्या चर्चेवर. प्रफुल्ल केतकर, कुमार केतकरांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की जे उत्तरेकडे दिसतं भाजपच्या बाबतीत ते दक्षिणेत का दिसत नाही, काय उत्तर द्याल? मी पहिल्यांदा पळशीकर सरांच्या मुद्द्याकडे येईल आणि मग कुमार केतकरांनी मांडलेल्या मुद्द्याकडे येतो. मला हे मान्यच आहे की हा युवा वर्ग तुलनेने राजकीय दृष्ट्या अपरिपक्व असतो, पहिल्यांदा मतदार करणारा. मी फक्त त्याचं स्वरूप काय बदललंय त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि संख्यात्मक दृष्ट्या खूप मोठा आहे. म्हणजे आपण त्याला म्हणूया की लार्जेस्ट मायनॉरिटी या अंगाने जर आपण बघितलं, मेजॉरिटी मायनॉरिटीच्या भाषेत बोलायचं तर 14 ते 16 कोटी ही खूप मोठी संख्या आहे. आणि तो मला हे मान्यच आहे की लाईक शेअर डिलीट या फेजमधला आहे, त्यामुळे त्याची कुठलीही वैचारिक निश्चित हे नसते. तो राजकीय दृष्ट्या त्याचं पूर्णतः काय म्हणतात संवेदना विकसित झालेल्या नसतात. दुसरा, मोदींचा जो मुद्दा मांडला मी देखील मान्य केलं की केवळ मोदी नाही, जिथे मोदींबरोबर भारतीय जनता पक्षाचं प्रादेशिक संघटन मजबूत आहे, प्रादेशिक नेतृत्व आहे, प्रादेशिक मुद्द्यांना हात घातलेला आहे, तिथे भाजपला निश्चितपणे त्याचा फायदा आहे. मी असं म्हटलं की भ्रष्टाचार, नेतृत्व, राष्ट्रीय सुरक्षा, महागाई, विकासाचा कार्यक्रम आणि इतर राष्ट्रवादाशी संबंधित असलेले मुद्दे, या सर्व प्रश्नांवर तुलनात्मक जेव्हा काँग्रेस आणि भाजपचा पर्याय उभा राहतो त्यावेळेस स्वाभाविकपणे मोदींचं नेतृत्व अधिक उठून दिसतं. एवढाच मुद्दा मी मांडला. आणि याच्यामध्येच कुमार केतकरांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर दडलेलं आहे. तुलनेने जर बघितलं आपण, उत्तरेच्या तुलना करण्यापेक्षा आपण गेल्या वेळेस दक्षिणेमध्ये भाजपला मिळालेला प्रतिसाद आणि आत्ता मिळालेला प्रतिसाद याचं जर आपण आकलन केलं तर या मुद्द्यांवर 46% लोक असं म्हणतायत की आम्हाला काँग्रेस नकोय, काँग्रेसचा आलाही असलेला DMK पण नकोय, मोदींच्या तिथे होणाऱ्या सभांना किंवा प्रादेशिक मशिनरी तिथली भाजपची हलण्यासाठी जो प्रतिसाद आहे त्याला एक चांगला प्रतिसाद आहे. पण हे वास्तव आहे की मुळात सुरुवातीपासून प्रादेशिक स्तरावर दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष कमकुवत होता आणि त्यामुळे तुलनेने मिळणारा प्रतिसाद हा कमी असला तरी भारतीय जनता पक्षाला 2004 किंवा 9 किंवा इव्हन अगदी 98च्या निवडणुकांमध्ये 99च्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या प्रतिसादापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद हा आत्ताच्या घडीला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. आपण आणखी एक ग्राफिक बघूया जे सोशल मीडियाबद्दल आहे. फेसबुक आणि ट्विटर वापरणाऱ्यांनी कोणाला पसंती दिली आहे बघा. सर्वात जास्त पसंती 39% ही भाजपला आहे, 12% काँग्रेसला, 22% काँग्रेसला आहे, आपला 13% आहे आणि इतरांना 26% आहे. भाजप सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय दिसतोय. मी कुमार केतकर यांच्याकडे जाणार आहे. कुमार केतकर, सोशल मीडिया सगळ्यात आधुनिक आणि नवं असं माध्यम आहे, तिथेही भाजपला अधिक पसंती मिळाली आहे. काय विश्लेषण करताय तुम्ही? नाही, माझ्या मते सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारचा हायपर कम्युनिकेशन कॉन्शियसनेस तयार होतो आणि हायपर कम्युनिकेशन कॉन्शियसनेस फार काळ राहत नाही. ते काहीतरी मध्ये गाणं आलं होतं, मला काही ते पाठ नाही, कोलावरी डी नावाचं काहीतरी गाणं होतं. त्या गाण्याने संबंध तरुणाई ज्याला म्हणतात हल्ली, ती संपूर्ण त्यांचं इमॅजिनेशन वॉज कॅप्चर्ड बाय देम. आता गमतशे ते संपलं, फटकन ते संपून गेलं. आता हाच एक प्रकारचा कम्युनिकेशनचा मुद्दा आहे. 2006 पर्यंत देशामध्येच फेसबुक नव्हता. आता आपण राजीव गांधींचं आधुनिकीकरणाचं समर्थन करताना किंवा तो मुद्दा मांडताना एक लक्षात घेऊया, स्वतः राजीव गांधींना 1991 मध्ये ते गेल्यामुळे ते कधी फेसबुकवर जाऊ शकले नव्हते. तेवढं सोडा, इंटरनेट शो करू शकले नव्हते. कारण ज्याला WWW म्हणतो, वर्ल्ड वाईड वेब, हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदरच त्यांचा अंत झाला आणि प्रत्यक्षात मात्र त्यांनी ती कॉम्प्युटर रिव्होल्यूशन आपल्या दारात आणून ठेवली होती. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे सोशल मीडियाचा, त्याच्या संबंधात असं म्हणता येईल की हा जो तरुण असतो तो तरुण कशाला, आत्ताच्या सोशल मीडियाबद्दलचं आकर्षण याच्यासाठी तरुणसं असायला लागत नाही. वय वर्षे 6 ते 10 मधली मुलं
ज्या पद्धतीने अँड्रॉइड फोन वापरतात, इंटरनेट वापरतात, त्या पद्धतीने वयवर्षे 25 ते 35ची मुलंही वापरत नाहीत किंवा माणसंही वापरत नाहीत. 25 ते 35च्या माणसांना 8 ते 10 वर्षाच्या मुलासमोर इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटायला लागतो, इतकी टेक्नॉलॉजी सॅव्ही ही मुलं असतात. तर मग ती स्वाभाविकच 18 ते 25 वयोगटात सर्वात जास्त असतात. आणि तो जो गट आहे त्याच्यामध्ये आत्ता मगाशी प्रकाशित झाल्यामुळे पहिल्यांदाच ते उतरत असल्यामुळे, राजकीय अनुभवच ते पहिल्यांदा घेत असल्यामुळे त्यांच्यावरती असणारा प्रभाव हा ह्या सोशल मीडियामधून येतो. आणि त्यामुळे त्यांना वय वर्षे 35च्या पुढचा प्रत्येक मनुष्य हा वृद्धच वाटत असतो, मध्यमवयीसुद्धा नाही, तो वृद्धच वाटत असतो. आणि त्याच्या सगळ्या संकल्पना या कालबाह्य वाटत असतात. मगाशी मी मांडलेला मुद्दा फक्त एवढाच होता की हेच सगळं दक्षिणेतही घडायला पाहिजे ना, तिथेही तरुण आहेत. आणि तो तर एरिया, ती राज्य तर सर्वात टेक्नोसाव्ही आहेत. म्हणजे संबंध जगामध्ये हैदराबादला सायबराबाद म्हटलं जातं, अगदी अमेरिकेत सुद्धा. आणि बंगलोरच्याबद्दलचं आकर्षण म्हणजे तुम्हाला आठवत फ्रीडमन आणि ओबामा आणि क्लिंटन ह्या सगळ्यांना बंगलोरचं आकर्षण होतं आणि सायबराबाद म्हणजे हैदराबादचं होतं. त्या भागामध्ये काँग्रेसला प्रभाव आहे. आणि त्याच सोशल मीडियाचा प्रभाव ज्यावेळेला नॉर्थला आहे त्यावेळेला त्या सोशल मीडियाचा प्रभाव काँग्रेसच्या विरोधात आहे. यावरून सोशल मीडिया हे काही सगळ्यांवरती एकाच पद्धतीने प्रभाव टाकतं असं नाही, परंतु सोशल मीडियाचा प्रभाव मात्र प्रचंड असतो. तो सोशल मीडिया कशा पद्धतीने आपण वापरायला हवा हे कदाचित दक्षिणेतल्या काँग्रेसवाल्यांना थोडंसं कळलं असेल. त्यांचा लोकसंपर्क जास्त असेल. आत्ताचं लोकसंपर्काचं माध्यम जेवढं प्रत्यक्ष माणसांना भेटणं आहे तेवढंच ते माध्यमांच्या मार्फत आहे. पूर्वी माध्यम वर्तमानपत्र होतं, त्याच्यानंतर टी व्ही होता, त्याच्यानंतर प्रायव्हेट चॅनल्स होते आणि आता तर माध्यमांचा एक प्रचंड विस्फोट झालेला आहे. त्या माध्यमांच्या विस्फोटामध्ये कसं राहायचं हे काँग्रेसला गेल्या 5 वर्षात तरी निदान कळलंच नाही. आणि गेल्या 5 वर्षातच ही सगळी रिव्होल्यूशन झाली आहे, ट्विटरची असेल किंवा एंटायर सोशल मीडियाची असेल. मला वाटतं काँग्रेसच्यात मागे पडली, त्यामुळे कम्युनिकेशन हायपर सेन्सिटिव्हिटी कमी पडली. याचा अर्थ सगळीकडे त्यांचा प्रभाव टिकला नाही किंवा टिकला असं म्हणता येत नाही दक्षिणेच्या पुराव्यावरनं. परंतु कम्युनिकेशन सावी तुम्ही नसाल तर या नव्या जगामध्ये तुम्हाला फारसा व्यवहार करता येणार नाही, हे मात्र सोशल मीडियाने सिद्ध केलं आहे. मी 9 वाजलेले आहेत आणि ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर तुम्हाला सीट प्रोजेक्शन दाखवणार आहे. पण त्याआधी एकदा मला डॉक्टर सुहास पळशीकरांकडे जायचं आहे. पळशीकर, हा जो आपण सर्वे केला आणि आत्तापर्यंत जे आकडे आपण दाखवतो आहोत मतांच्या टक्केवारीपासून ते विविध वयोगट, समाज घटक, जाती, धर्म यामध्ये कसं कसं होतं हे आपण दाखवलेलं आहे. सीट प्रोजेक्शन दाखवण्यापूर्वी ही सगळी जी टक्केवारी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जानेवारीमध्ये हा सर्वे आपण केलेला आहे आणि तो लोकमताचा पुन्हा पुन्हा मागोवा घेत राहण्यासाठीचा आहे. त्याच्या आधी आपण जून जुलैमध्ये अशाच प्रकारचं सर्वेक्षण केलं होतं आणि हा प्रयोग अशा करताय की लोकांचं मत हे स्थिर नसतं. राजकारणात घडणाऱ्या घटनांप्रमाणे लोकांचं मत बदलत असतं आणि त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीला सामोरं जाताना लोकांची मतं कशी बदलतात याचा मागोवा घेण्यासाठी म्हणून ही सर्वेक्षणं केलेली आहेत. या सर्वेक्षणांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जुलैमध्ये ज्या लोकांकडे जाऊन सर्वेक्षण केलं त्याच लोकांकडे जानेवारीमध्ये जाऊन हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यामुळे थेटपणे लोकांची मतं कशी बदलतात किंवा कायम तशीच राहतात हे आपल्याला या सर्वेक्षणावरून सांगता येऊ शकतं. जानेवारीमध्ये जे सर्वेक्षण केलेलं आहे ते देशातल्या एकूण 1081 ठिकाणी मतदान केंद्रांच्या क्षेत्रामध्ये 1000हून जास्त मतदान केंद्रांच्या क्षेत्रांमध्ये आणि एकूण 291 लोकसभा मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण केलेलं आहे. या सर्वेक्षणामध्ये आपल्याला एकूण माहिती देणारे लोक जे आहेत ते 18,500 आहेत, 18,591. आणि त्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे त्याच्यातून पुढे येणारी माहिती ही येत्या निवडणुकीमध्ये लोकांचा कल कसा असेल याचं सूचन करण्यासाठी उपयोगाची आहे. आपण सीट प्रोजेक्शन आता बघणार आहोत म्हणून हे पुन्हा सांगायला पाहिजे की हा निवडणुकीचा निकाल नाहीये किंवा निवडणुकीचा निकाल असाच लागेल असाही दावा आपण करू शकणार नाही आणि दुसरं कोणीही करू शकणार नाही. पण कोणत्या दिशेने वारं वाहतंय हे बघण्याचा हा एक प्रयोग आहे आणि त्या प्रयोगात आपल्याला आत्ता असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाने 2009च्या मतांच्या तुलनेमध्ये मोठी आघाडी मिळवून स्वतःचं स्थान भक्कम केलेलं आहे. त्याच्या तुलनेत काँग्रेसची मतं ही फार कमी झालेली नाही आहेत, पण त्यांची मतं थोडी कमी झाली आणि भाजपची मतं वाढली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातलं अंतर वाढलेलं आहे. सीट्सचं प्रोजेक्शन पाहण्याआधी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मिळणाऱ्या मतांचं जागांमध्ये रूपांतर करण्याची ताकद कोणत्या पक्षाची किती आहे याच्यावरती शेवटी जागा ठरतात.
आणि शेवटचा मुद्दा ज्याची चर्चा आपण सीट प्रोजेक्शन नंतर कदाचित करणार असू ती म्हणजे हे नेमकं सगळं जे होतंय त्याच्यामध्ये काय बदल घडतोय भारताच्या राजकारणात आणि भारतीय जनता पक्षाला हे जे यश मिळतंय ते काँग्रेसकडनं मतं खेचून मिळत नाहीये आणि त्यामुळे ते नेमकं कुठून मिळतंय ते आपल्याला या चर्चेमध्ये बघावं लागणार आहे. आणि ते जर कळलं तर मला असं वाटतं पुढच्या 3 महिन्यातलं राजकारण कसं घडणार आहे त्याचा काही एक अंदाज आपल्याला उरलेल्या वेळामध्ये घेता येईल. अगदी बरोबर आहे. काँग्रेसची मतं जी आहेत 2009ला 28.6 होती, 2014ला 27% आहेत, म्हणजे 1.6%च मतं कमी झाली आहेत. पण भाजपची जी मतं वाढलेली आहेत ती 18.8 पासून 34%वर गेली आहे. भाजप नेमकी कुणाची मतं खेचतोय, आत्ता पळशीकर म्हणाले त्याप्रमाणे हे शोधणं सुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहे. पण मी आता ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर तुम्हाला दाखवणार आहे सीट प्रोजेक्शन. नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या आपल्या इलेक्शन ट्रॅकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघतोय राष्ट्रीय चित्र. आता मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या उत्कंठेचा विषय म्हणजे सीट प्रोजेक्शन. या क्षणी जर देशात निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात हे आमच्या सर्वेनी अंदाज बांधलेला आहे. बघा पडद्यावर एकूण जागा आहेत 543. भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला 211 ते 231 जागा मिळू शकतात. भाजपला 192 ते 210 जागा मिळू शकतात. काँग्रेस आघाडीला UPAला 107 ते 127 जागा मिळू शकतात. काँग्रेसची जागांची संख्या जाते 92 ते 108 वर. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय नीट ऐका. NDAला भाजप प्रणित आघाडीला 211 ते 231 जागा मिळू शकतात. भारतीय जनता पक्षाला 192 ते 210 जागा मिळू शकतात. याचा अर्थ अटल बिहारी वाजपेयी यांना जेवढ्या जागा मिळाल्या 182 त्यापेक्षाही अधिक जागा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला मिळू शकतात. काँग्रेस आघाडीला 107 ते 127, काँग्रेसला 92 ते 108. भाजपची घोडदौड आहे असं आपण म्हणत होतो. आता जागांच्या स्वरूपात हे चित्र समोर येत आहे. पुन्हा एकदा समोर बघा. 211 ते 231 जागा NDAला मिळू शकतात. भाजपला 192 ते 210 जागा मिळू शकतात. काँग्रेसची संख्या घसरली आहे 92 ते 108 वर आणि UPAची संख्या आहे 107 ते 127 वर. मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे हे अपेक्षित आहे की धक्कादायक आहे. सुरुवात करतोय कुमार केतकर यांच्यापासून. कुमार केतकर, तुम्ही गेल्या वर्षभर एक पाठपुरावा करताय, सेमिनारमध्येही तुम्ही लेख लिहिले होते. मला सांगा आत्ता ज्या आपण जागा दाखवतोय त्या तुम्हाला अपेक्षित आहेत का? मला अपेक्षित आहेत इतकंच नव्हे तर धक्कादायक तर अजिबातच वाटत नाही. किंबहुना आता तू सेमिनारचा उल्लेख केलास म्हणून मी सेमिनारमधल्या लेखात मेमध्येच त्यांना 120 जागा फक्त काँग्रेसला दिल्या होत्या आणि त्यावेळेला मी 180च्या आसपास भारतीय जनता पक्षाला मिळतील असं म्हटलं होतं. या मधल्या काळामध्ये माझाही अंदाज साधारणपणे हाच आहे की 210 पर्यंत भारतीय जनता पक्ष स्वतःच्या जोरावर जाऊ शकतो आणि काँग्रेस जो 120 वरती मागच्या वेळेला मला वाटला होता तो आता 100च्या आसपासच जाईल किंवा कदाचित. खरं म्हणजे मला असं वाटतंय की काँग्रेसला ह्या वेळेला 3 आकडी संख्याच मिळणार नाही. ते बहुतेक 80 ते 100 मध्येच कुठेतरी अडकतील असं मला वाटतंय. त्याच्यामुळे NDAला सरकार स्थापन करण्याची संधी नक्की मिळेल. आता जर NDAला तुम्हीच दाखवलेला आकडा 190 जर असेल तर तो NDA तयार करण्यासाठी जराशी अडचण तयार होईल. परंतु 210 झाल्या किंवा 200च्या वर जर आकडा गेला तर मला वाटतं आपण NDAला 211 ते 231 जागा दाखवतो. तेच म्हणतोय जर भारतीय जनता पक्षाला जर 200च्या वर मिळाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायला कोणतीही अडचण येणार नाही. जर 210 या भारतीय जनता पक्षाला आणि 231 या NDAला असेल तरीही अडचण येणार नाही. मग NDAचं सरकार नक्की आहे आणि NDAच्या सरकारचे आत्ता तरी मुख्य प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान असतील असं चित्र ह्याच्यातनं जे दिसतंय ते मला अजिबात धक्कादायक वाटत नाही. किंबहुना ते अपेक्षेप्रमाणेच वाटतंय. प्रकाश बाळ, हे जे यश आहे भाजपचं आणि नरेंद्र मोदींचं अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा मोठं यश आहे. कारण त्यावेळेला भाजपला 182 जागा मिळाल्या होत्या. आज भाजप आपण दाखवतोय 192 ते 210 आणि NDAला 211 ते 231. काय म्हणाल? नाही, तुम्ही नरेंद्र मोदींना ज्या जागा मिळणार म्हणजे नरेंद्र मोदींच्या भाजपला ज्या जागा मिळणार आहेत त्या दाखवताय आणि त्याची तुलना वाजपेयींच्या काळातल्या म्हणजे 98 ते 2004च्या काळातल्या ह्याच्याशी करताय. मला असं वाटतं की परत मी माझ्या मूळ मुद्द्याकडेच येतो की त्यावेळेनंतरची जी आर्थिक परिस्थिती होती त्याच्यात जे स्थित्यंतर होत गेलेलं आहे त्याचा फायदा भाजपने उठवलेला आहे.
आणि मला जर स्वतः विचाराल तर मला असं वाटतं की भाजपला तुम्ही दाखवताय तशा 190 ते 200च्या दरम्यान ज्या काही जागा मिळतात त्याच्यापेक्षा जास्ती मिळू शकतात. म्हणजे ज्या पद्धतीने सध्या जे तुम्ही बाकीची जी आकडेवारी दाखवताय की कुठल्या वर्गात भाजपला जास्ती टक्के मतं पडत आहेत, हे जर बघितलं तर मला असं वाटतं की भाजपला 200 स्वतःच्या बळावर 220 ते 225 जागा स्वतःच्या बळावर मिळाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. अजून 2-2.5 महिने बाकी आहेत आणि ज्या पद्धतीचं वारं वाहत आहे प्रचाराचं आणि एकंदर लोकांच्या परसेप्शनचं, तर त्या पद्धतीने हे मिळू शकतं. आणि तसं झालं तर आत्ता कुमार केतकर म्हणाले तसं मोदी हेच पंतप्रधान होणार, किंबहुना तसं नाही झालं तरी 231 जागा जरी 230, 25, 31च्या दरम्यान जर NDAला जागा मिळाल्या तरीसुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे उघडच आहे. कारण जयललितांना ज्या जागा मिळतात तुम्ही दाखवताय त्या मोदींच्याच बाजूला जाणारे आहेत, किंवा एखाद वेळ ममता बॅनर्जी किंवा जगन रेड्डी ह्या लोकांना मिळणाऱ्या जागा हे नवं NDA उभं राहू शकतं. त्यामुळे मोदी हे ह्या देशाचे पंतप्रधान होणार हे आता काही अपेक्षेप्रमाणेच हा निकाल आहे. मी जातोय प्रफुल्ल केतकर यांच्याकडे. प्रफुल्ल केतकर, भाजपच्या अपेक्षेप्रमाणे हे यश आहे का खूप जास्त आहे? नाही, भाजपची अपेक्षा तर मी सांगू शकत नाही, मी काही प्रवक्ता नाही. पण एकंदर जी आत्ता देशामधली परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीच्या पर्यायांचा मला वाटतं लोक विचार करतायत, त्यामध्ये प्रकाश बाळ किंवा कुमार केतकर म्हटले त्या पद्धतीने भाजपला निश्चित याचा फायदा मिळेल. त्याच्यामध्ये मुद्देही आहेत, कार्यक्रमही आहे, पक्षाची यंत्रणा म्हणून पण आहे आणि मोदींचं नेतृत्व म्हणून पण आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या नेतृत्वाचं असलेलं अपयश आहे, कुठलाही ठोस कार्यक्रम नसणंही आहे. पक्ष म्हणून पण स्थानिक पातळीवर काँग्रेस कमकुवत होणार आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने नवीन मतदारांची नाळ जोडण्यामध्ये काँग्रेसचं अपयश, या सगळ्यांची एक आपण गोळाबेरीज केली तर हा ट्रेंड नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि NDAच्या फेवरमध्ये आहे. आणि हा ट्रेंड आणखीन वाढत जाईल अशीच शक्यता जास्त दिसतीये. आणि ती कुमार केतकर काही म्हणत असले तरी आकडे पण सांगतील की दक्षिणेकडे देखील भारतीय जनता पक्षाची प्रत्यक्षात मतांची टक्केवारी गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये वाढेल. तुम्हाला असं वाटतं दक्षिणेतही भाजपला अधिक यश मिळेल? पळशीकर, एक मिनिट, पळशीकरांकडे जातोय, पण कुमार केतकर तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? एवढा एकच मुद्दा की मी त्यांची मतं वाढतात हे तर उघडच आहे. फक्त आत्ता मतांचं रूपांतर जागांमध्ये कसं होईल ह्याच्याबद्दलची आपली चर्चा आहे. म्हणून मी म्हटलं की जागा त्या प्रमाणात मिळत नाही आहेत. तुमच्या सर्वेप्रमाणे 127 पैकी जास्तीत जास्त 20 जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील. मतांची टक्केवारी दक्षिणेत सुद्धा वाढते हे मान्य आहे. किंबहुना कर्नाटकमध्ये सिद्धही झालं होतं, किंबहुना केरळमध्ये सुद्धा यावेळेला त्यांना थोडी जास्त मतं मिळाली आहेत. मला काय वाटतं देखील की आता जे प्रफुल्ल केतकर म्हणाले ना की भाजपचं नरेंद्र मोदींचं नेतृत्व वगैरे, पण ह्याच्यात सर्वात मोठा भाग हा काँग्रेसच्या अपयशाचा आहे. म्हणजे हे एक प्रकारे निगेटिव्ह वोटिंग आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आपण. कारण लोकांना काँग्रेसपासून लोक दूर का जात आहेत तर काँग्रेसच्या कारभारामुळे आणि त्यांच्या कारकिर्दीत जे काही घडलं या मुद्द्याकडे प्रकाश बाळ आपण येऊया. तुमचं असं म्हणणं आहे की हे नरेंद्र मोदींचं यश असण्यापेक्षा काँग्रेसचं अपयश अधिक आहे. पण मला या आकड्यांबद्दल NDA आणि UPAच्या डॉक्टर सुहास पळशीकरांना विचारायचे आणि त्यानंतर तुम्हाला इतर पक्षांचे सुद्धा आकडे दाखवायचे आहे. पण पळशीकर, NDA आणि UPA बद्दल काय म्हणाल? ज्या प्रकारचे कल आपण 4 दिवस झाले पाहतो आहोत ते पाहता भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये जास्त जागा मिळणं, जास्त मतं मिळणं हा कल आपल्याला एव्हाना दिसायला लागलेला होता. ही जी जागांची आकडेवारी आपण दाखवतोय त्याचा आणि आधी पाहिलेल्या मतांच्या टक्केवारीचा जर विचार केला तर मला असं वाटतं की त्याच्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे तो हा आहे की आपल्याला मिळणारी मतं जागांमध्ये रूपांतरित करण्याची भाजपची क्षमता किती वाढणार आहे किंवा तेवढीच राहणार आहे. तुम्ही जर 1989 पासून पाहिलं तर ही क्षमता भाजपची जी आहे ती साधारणपणे तांत्रिक परिभाषेत बोलायचं झालं तर 1.2 म्हणजे त्यांना मिळणाऱ्या मतांचं जागांमध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांना थोडासा एकास एक म्हणजे जेवढ्या टक्के मतं मिळतात तेवढ्याच टक्के जागा न मिळतात, थोड्या जास्त मिळतात. जी तक्रार हेच लोक पूर्वी काँग्रेसबद्दल करत असत ते आता त्यांच्या बाबतीमध्ये घडतंय की त्यांना मिळणाऱ्या मतांच्या प्रमाणात त्यांना जागा जास्त मिळत आहेत. ते जर पाहिलं तर त्यांना 200 जागांपर्यंत जाता येणं हे या टक्केवारीप्रमाणे मला काही अशक्य वाटत नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या अपयशाची जी चर्चा आपण करतो आहोत त्या अपयशाचंही हे एक उदाहरण आहे की काँग्रेसला मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात मिळणाऱ्या जागांची टक्केवारी ही थोडीशी कमी आहे.
ती जेमतेम 1 आहे, सरासरी जर गेल्या 25 वर्षांची काढली तर. आणि ते 1 असेल तर त्याचा अर्थ असा झाला की काँग्रेसला जेवढी टक्के मतं मिळतात सरासरी तेवढ्याच टक्के जागा काँग्रेसला लोकसभेमध्ये मिळतील अशी शक्यता जास्त आहे. फक्त याच्यामध्ये 1 किंवा 2 गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे आणि मग चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण नाहीतर आपण पतंग उडवायला लागतो. त्यातला एक भाग असा आहे की भारतीय जनता पक्षाची मतं ही फार मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 3च राज्यांमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली आहेत असं आपल्याला दिसेल. तशी ती जर झालेली असतील आणि तशीच ती जर राहिली तर तिथे उदाहरणार्थ गुजरातमध्ये मिळून मिळून शेवटी किती जागा मिळणार आहेत? 25 जागा मिळतील. अगदी असं घटकावर धरू 26 सुद्धा मिळाली म्हणून 26 जागा मिळतील. मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर होताना शेवटी अडचण येईल. याचं कारण बाकीच्या भागात तेवढी मतं त्यांना मिळाली नाहीत तर जागा मिळणं दुरापास्त होईल. नंबर 2, हे सगळं आज कोऱ्या पाटीवर जणू काही आत्ता UPA जेवढे आहेत उरलेले 2-3 पक्ष ते आणि NDA जे आहेत 2-3 ते याच्या भरोशावर आपण हा हिशेब केलेला आहे. खऱ्या अर्थाने आघाड्यांचं राजकारण हे इथून पुढे सुरू होणार आहे. कोणत्या राज्यात कुणाच्या कोणत्या आघाड्या होतील याच्यावरती ही मतं तशीच राहतील का कमी होतील हे ठरणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा विजय झाला आहे अशा पद्धतीने चर्चा करण्यापेक्षा या मतांच्या टक्केवारीतून कोणकोणत्या शक्यता निर्माण होतात पुढच्या 3 महिन्यांसाठी हे पाहणं हे खरं महत्त्वाचं आहे. अगदी आपण ते पाहणारच आहोत. पण आता एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहूया इतर पक्षांना किती जागा मिळणार आहेत आणि मग ही चर्चा सुरू करूया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपण NDAला, UPAला आणि काँग्रेस भाजपला किती जागा मिळतील हे पाहिलं होतं. आता पाहूया इतर पक्षांना किती जागा मिळतील. तृणमूल काँग्रेसला 20 ते 28 जागा, अण्णा द्रमुकला 15 ते 23, डाव्या आघाडीला देशभरात मिळून 15 ते 23, YSR काँग्रेसला 11 ते 19, BJD बिजू जनता दलाला 10 ते 16, बसपाला 10 ते 16, TDPला 9 ते 15. पुढे बघा, समाजवादी पक्षाला 4 ते 8, JDUला 7 ते 13, द्रमुकला 7 ते 13, आपला 6 ते 12. आम आदमी पक्षाचा खूप मोठा प्रचार झाला होता टेलिव्हिजन चॅनल्सवरून, पण त्यांना अख्ख्या देशात मिळून 6 ते 12 जागा मिळत आहेत. ते भाजपची घोडदौड थांबवू शकणार नाहीयेत. राजदला 6 ते 10 जागा, TRSला 4 ते 8 जागा, JDSला 4 ते 8 जागा अशा या जागा आहेत. पुन्हा एकदा जागा बघा, म्हणजे कोण कुणाबरोबर जाईल याचा तुम्हाला अंदाज येईल. तृणमूल काँग्रेस भाजप बरोबर नरेंद्र मोदींबरोबर जाऊ शकते, अण्णा द्रमुक नरेंद्र मोदींबरोबर जाऊ शकतं, डावी आघाडी जाणार नाही. YSR काँग्रेस सुद्धा नरेंद्र मोदींबरोबर जाऊ शकतं. BJDने आज तरी म्हटलं की आम्ही जाणार नाही. बसपा काहीही करू शकतं. TDP नरेंद्र मोदींबरोबर जाऊ शकतं. पुढे बघा, समाजवादी पक्ष नरेंद्र मोदींबरोबर थेट जाणार नाही, पण अनुपस्थित राहणं, इतर काही करणं, यातून ते काही साठालोटं करू शकतात. जनता दल युनायटेड आज तरी म्हणते आम्ही जाणार नाही, पण उद्या काय होईल सांगता येत नाही. द्रमुक, अण्णा द्रमुक नरेंद्र मोदींबरोबर असेल तर द्रमुक जाणार नाही. आम आदमी पक्ष नरेंद्र मोदींबरोबर जाणार नाही. राष्ट्रीय जनता दल नरेंद्र मोदींबरोबर जाणार नाही. TRS नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊ शकतं. आणि JDS म्हणजे देवेगौडांचा हा पक्ष आहे, तो नरेंद्र मोदींबरोबर जाईल की नाही सांगता येत नाही. याचा अर्थ असा आहे की जर 231 किंवा 221 ते 31 एवढ्या जागा NDAला मिळाल्या तर इथे NDAचं सरकार येऊ शकतं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात. पण मगाशी जी आपली चर्चा चालली होती की काँग्रेसची मतं 1.6% कमी होत आहेत, तरीसुद्धा भाजपची जी मतं आहेत ती जवळजवळ 8% वाढत आहेत. मग भाजपने मतं कुणाची खेचली आहेत? प्रकाश बाळ, तुमचं काय विश्लेषण आहे? नाही, मी सुरुवातीला मगाशी सांगितलं तसं ही जी मतं भाजप जास्ती घेत आहे ही मतं सगळ्या प्रादेशिक पक्षांची किंवा जे अस्मितेवर आधारलेले राजकीय पक्ष गेल्या काही वर्षात उदयाला येऊन काही ठिकाणी राज्यात आलेत किंवा काही ठिकाणी विरोधी पक्षात राजकारण करतायत, ही मतं भाजपकडे सरकत आहेत. याचं कारण अस्मितेवर आधारलेलं राजकारणापासून मतदार हळूहळू दूर जात आहेत. आता ते किती प्रमाणात प्रत्यक्षात जेव्हा 14 सालचं निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा किती प्रमाणात ते होते हे लक्षात येईल. पण 2004 किंवा 2009च्या निवडणुकांची आकडेवारी बघितली तर हे परसेप्टिबल चेंज हा दिसून येतो आहे. आणि हा आणखी वेगाने जर पुढे गेला तर आपण जे आकडेवारी दाखवत आहे त्या पद्धतीने हा बदल होईल. आणि माझं असं परत हे म्हणणं आहे की हा बदल होतो हा आर्थिक विकासाशी निगडीत आहे. आणि आर्थिक विकासाच्या ओघात
जे काही बदल होतील आणि या बदलामुळे लोकांना ज्या त्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पुऱ्या होतील असं वाटतंय, त्या अंगाने हा बदल होतो. आणि ह्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा काँग्रेस पुरी करेल अशी जी लोकांची भावना होती ती न झाल्यामुळे लोक भाजपकडे जात आहेत. म्हणून मगाशी मी सांगितलं तसं हा भाजपचा पॉझिटिव्ह भाग नाही, हा काँग्रेसच्या विरोधातला भाग म्हणून तिथे जात आहेत. भाजपचं सगळं पटसंत पडलंय म्हणून भाजपला मतं जी पडत आहेत त्याच्यातली किती टक्केवारी भाजपची आहे हे बघावं लागेल. प्रत्यक्षात ही मतं जी एक वर्ग जो सगळा उदयाला येतोय तो विकासाच्या संधीकडे बघत तिकडे चाललेला आहे. त्याला कुठल्याही पद्धतीचं मगाशी जे सोशल मीडियाचा वगैरे विषय चालला होता ते ही 2 मिनिट न्यूडल जनरेशन आहे. आणि ह्याचा त्याच्यावर जो सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे तो खूप फ्लिटिंग आहे, म्हणजे अगदी तात्पुरता आहे. त्यामुळे ह्याला इतिहास पूर्वीचं काय हे याच्याशी काही देणं घेणं नाही, तो त्या पद्धतीने बघत चाललेला आहे. आणि त्यामुळे हा जो बदल होतोय तो आपल्याला दिसतोय. आता हा प्रत्यक्षात भाजप आपण दाखवतोय त्या पद्धतीने जर NDA सत्तेवर आला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर ते हे मोमेंटम किती टिकवू शकतील हा एक अंदाज बांधण्याचा भाग आहे. पण मला असं वाटतं की ही मतं काँग्रेसची ठराविक मतं तशीच राहिलेली आहेत. आणि मूळ जर निवडणुकीचं संपूर्ण जर गेल्या काही वर्षातलं जर आपण आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की भाजप आणि काँग्रेस यांची मूळ मतं तशीच राहिलेली राहतात. आणि त्यांच्याकडे जाणारी मतं ही कायम अशी फ्लोटिंग मास असतो तो जातो आणि तो त्या काळात वेगवेगळ्या कारणासाठी जातो. सध्याच्या गेल्या 2-3 निवडणुकात तो विकासाच्या मार्गाने जातो आणि हे भाजपने 2009 साली मुद्दा झालेला आहे. प्रकाश बाळ, कुमार केतकर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण बघितलं की प्रकाश बाळ असं म्हणतायत की हा काँग्रेसचा अधिक नाकर्तेपणा आहे, म्हणजे भाजपचा जितका विजय आहे त्यापेक्षा काँग्रेसचा नाकर्तेपणा आहे. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी अशी जर तुलना करायची झाली तर आजही राहुल गांधी खूप कमी पडताना दिसतात. काँग्रेसने ज्या वेळात मुसंडी मारायला पाहिजे होती त्या वेळात मारली नाही असं तुम्हाला वाटतं का? याच्यात तू आता 2 मुद्दे घेतलेले आहेस. एक मुद्दा प्रकाश बाळांनी सांगितलेला सोशल मीडियाचा फ्लिटिंग इम्पॅक्ट 2 मिनिट नूडलच्या जनरेशनचा, ह्याचा उत्तम पुरावा म्हणजे ज्यावेळेला इजिप्तमध्ये ती तेहरीर स्क्वेअरमध्ये प्रचंड मोठी क्रांती झाल्याचं आपल्याला सांगण्यात आलं, सगळ्या मीडियाने, जागतिक मीडियाने सांगितलं, त्यावेळेला त्याचा कशाच्या आधारे झाली ती निवडणूक, तर सोशल मीडियाच्या आधारे ती निवडणूकही झाली आणि ती क्रांतीही झाली. त्या सोशल मीडियामधनं जर ती क्रांती झाली इजिप्शियन स्प्रिंगची, तर ती क्रांती ती झाल्याबरोबर, ती निवडणूक संपल्याबरोबर ती कोसळली. आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं म्हणजे त्या स्प्रिंगमधनं ज्या लोकशाहीच्या ऊर्जा तयार झाल्या असं आपल्याला सगळ्यांनी सांगितलं. लोकशाहीची इतकी ऊर्जा तयार झाली की त्यातनं मुबारक यांना तिकडून हाकललं जायला लागलं आणि त्याच्यातनं आता नवीन लोकशाहीचा उदय होणार असं इजिप्तमध्ये सांगितलं गेलं. आपल्याकडे लोक त्यावेळेला मीडियातले असं विचारायला लागले की भारतात असं इजिप्शियन स्प्रिंग कधी येणार, आणि त्याचा मुख्यतः सोशल मीडियाला त्यांनी क्रेडिट दिलं होतं. तो सोशल मीडिया गेल्या 2 वर्षात, ही 2011ची घटना आहे, बरोबर जानेवारीमधल्या, बरोबर 2 वर्षापूर्वीची, गेल्या 2 वर्षात तो सोशल मीडिया कोणाच्याही उपयोगाला आलेलं नाही. इतकंच नव्हे तर प्रत्यक्षात त्या उन्मादातनं, तथाकथित सोशल मीडियाच्या आणि इजिप्तच्या उन्मादातनं, त्या क्रांतीच्या उन्मादातनं प्रत्यक्षामध्ये तिकडे यादवी युद्ध सुरू आहे. गेल्या फक्त एका वर्षामध्ये 8 ते 10 हजार माणसं ठार मारली गेलेत आणि संबंध देश पूर्णपणे विस्कटला गेला आहे. तेव्हा हा जो सोशल मीडियाचा मुद्दा त्याने फ्लिटिंग असल्याचं सांगितला तो अगदी बरोबर आहे. 2 मिनिट नूडल जनरेशनच्या ह्या अपरिपक्वतेमुळे आपल्या देशालाही वेगवेगळ्या प्रकारचे धोके संभवू शकतात. आणि दुसरा मुद्दा जो होता काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा, तो असा आहे की काँग्रेसनी 206 जागा 2009 मध्ये मिळाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता पुढच्या निवडणुकीत आपण आपल्याच जोरावर बहुमताने येणार, आणि त्यामुळे एक प्रकारचं बौद्धिक, वैचारिक, राजकीय मांद्य त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलं आणि नेत्यांमध्ये सुद्धा आलं. त्याचा उत्तरार्ध म्हणून तुम्ही प्रश्न असा विचारला की राहुल आणि मोदींची तुलना, मला राहुल आणि मोदींची तुलना पूर्णतः अप्रस्तुत वाटते. एका बाजूला 12 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेला, गेले कित्येक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक असलेला, वयाने 63 वर्षाचा असलेला आणि एक प्रभावी वक्ता म्हणून आज ओळखला गेलेला असा नरेंद्र मोदी, आणि ज्यांची राजकारणात जरी 10 वर्ष झालेली असली तरी प्रत्यक्षात कारभाराची वर्ष ही धड 2 सुद्धा नाही आहेत, एकही दिवसाचा काय एकही तासाचा प्रशासकीय अनुभव नाही आहे. अशा पार्श्वभूमीत तुलना पूर्णपणे अप्रस्तुत आहे. राहुल गांधी काय करू शकतात किंवा काय करू शकत नाहीत ही चर्चा पुढची आहे. काय करू शकत नाहीत ह्याच्याबद्दलचे निष्कर्ष आत्ताच लोकांनी काढलेले आहेत आणि ते आपण पाहतोय, परंतु मला वाटतं ती तुलना मात्र अप्रस्तुत आहे. मुख्य मुद्दा हा आहे की हे तरुण वर्ग, सोशल मीडिया आणि त्याच्यातनं निर्माण होणारा उन्माद हा इजिप्तमध्ये टिकू शकलेला नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उन्मादातनं येणारे विजय हे अतिशय अल्पकालीन ठरतात. तुम्हाला आठवत असेल निखिल, एकच मुद्दा सांगतो, जनता पक्षाचा 1977 साली उन्माद नव्हता,
पण एवढी विजयी घोडदौड होती की 1977 मध्ये जवळजवळ 3/4 एवढं त्यांना बहुमत मिळालं. त्यावेळेला सुद्धा संपूर्ण दक्षिणेमध्ये जनता पक्षाचा पराभव झाला आणि काँग्रेसचा विजय झाला. तरी सुद्धा तो उन्माद, तो विजय त्यांना सांभाळता आला नाही. 2 वर्षाच्या नंतर पक्ष कोसळला, 2.5 वर्षाच्या नंतर सरकार कोसळलं, त्या सरकारमधनं निर्माण झालेलं दुसरं सरकारही कोसळलं. आत्ता जनता पक्षाचा संबंध देशामध्ये एक नगरसेवक सुद्धा नाही, आमदार नाही, खासदार नाही, किंबहुना शाखासुद्धा नाहीत. त्यावेळेला मात्र आपल्यासारख्या अनेक मंडळींनी हे दुसरं स्वातंत्र्य आणलं आणि ते जनता पक्षाने आणलं असं आपण मांडलेलं होतं. ऐतिहासिक स्मरण हे आवश्यक असतं, कारण आपण जर वर्तमानात पूर्णपणे विरून गेलो तर आपल्याला इतिहास तसाच कसा वेगळ्या पद्धतीने पुनरावृत्ती होऊ शकते ह्याचं दर्शन होत नाही. इतिहास लक्षात ठेवला तर पुढच्या चुका आपण टाळू शकतो. प्रफुल्ल केतकर, कुमार केतकर, काय सुचवताय ते तुमच्या लक्षात आलेलं आहे? उन्मादात मिळवलेला विजय टिकत नाही असं ते सुचवतायत. काय म्हणणं आहे तुमचं? अगदी मान्य आहे. आणि कुमार केतकर हे म्हणतायत की इतिहासातनं जर आपण शिकलो तर चुका टाळता येतात. ही देखील अत्यंत आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. हे निश्चित आहे की सोशल मीडिया आणि या तरुणाईच्या उन्मादातनं कुठलाही ठोस बदल घडत नाही, पण आपण ते वास्तव म्हणून स्वीकारलं पाहिजे की या मीडियाने प्रभावित होणारा एक महत्त्वाचा घटक आहे, तरुणाई आहे. आणि केवळ हाच नाही आहे, इव्हन आत्ता आपण या चॅनलवर बसून चर्चा करतोय तो देखील एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. सोशल मीडियात का, फक्त मेनस्ट्रीम मीडिया देखील एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. कधीच 5-10 वर्षापूर्वीपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या, मग ती आम आदमी पार्टी असो किंवा नरेंद्र मोदी असो, म्हणजे केजरीवाल असतील किंवा मोदी असतील, यांचा इतका वेळ सतत एका व्यक्तीवर चर्चा होणं असं कधीच होत नव्हतं. पण आता गेले काही दिवस ते होतंय. एखाद्या घटनेमुळे, एका आंदोलनासाठी केजरीवाल बसतात आणि त्या आंदोलनाच्या ह्याच्यातनं तुमची TRP आणि हे सगळं ठरतं. याचा देखील कुठेतरी प्रभाव आहे जनमत घडवण्यावर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निश्चित आहेत. ते वास्तव म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि संघटनात्मक बांधणी, प्रभावी मुद्दे याच आधारावर खऱ्या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत. केवळ मीडिया आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जात नाहीत, लढल्या जाऊ नयेत. कुठल्याही देशासाठी, समाजासाठी आणि एकंदर राष्ट्रीय उभारणीसाठी हे काही फार चांगलं लक्षण नाही आहे, पण तो एक घटक आहे आणि प्रत्येक पक्षाला त्याचा विचार करावा लागेल. काँग्रेसने तो केलेला नाही. भाजपने आपल्या पक्ष संघटनेबरोबर आणि इतर मुद्द्यांबरोबर याही मुद्द्याला जोडलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आत्ता राहुल गांधी नी एक मीडिया, सोशल मीडिया मॅनेजमेंटची एक कार्यशाळा घेतली आपल्या कार्यकर्त्यांसाठी. 500 कोटी रुपये इमेज मॅनेजमेंटसाठी खर्च करणार म्हणतात. तर मला असं वाटतं की कुमार केतकर म्हटले की राजीव गांधींनी याची सुरुवात केली आणि त्यांना मात्र काही ट्विटर आणि हे, पण राहुल गांधींना तर हे होतं, पण त्यांनी देखील अशी कुठली कल्पकता, आणि आत्ता या पिढीला कॉपी नको आहे, त्यामुळे त्यांनी आता किती कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यातनं फारसं यश त्यांना मिळणार नाही. त्यामुळे त्यांना याच्यापेक्षा काहीतरी वेगळं हे लोकांसमोर मांडावं लागेल. आणि ते केवळ फूड सिक्युरिटी बिल म्हणा किंवा इतर ज्या सोशल वेलफेअर स्कीम्स आहेत त्यांना सेल करून होणार नाही. तर त्याच्याकरता आता वेगळं त्यांना भारताला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारं आणि राष्ट्राची नव्या पद्धतीने उभारणी करणारं असं काहीतरी मांडावं लागेल. अगदी प्रफुल्ल केतकर, बरोबर आहे. तुम्ही जे सुचवतायत त्यावर पण चर्चा करूया, पण नंतर मला आता पळशीकरांकडे जायचं आहे. पळशीकर, मगाशी जो तुम्ही मुद्दा मांडलात की जो अतिशय योग्य होता की भाजपची जी मतं येत आहेत ती काँग्रेसकडून येत नाही आहेत, फक्त 1.6% एवढी काँग्रेसची मतं कमी झालेली आहेत आणि इतर पक्षांकडून जास्त मतं येत आहेत. प्रकाश बाळ काय म्हणाले तुम्ही ऐकलं की अस्मितेचं राजकारण कमी होऊन विकासावर फोकस गेलाय म्हणून हे घडलंय, असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की ही सतत घडणारी प्रक्रिया आहे की सातत्याने हे जे छोटे पक्ष असतात किंवा राज्य पातळीवरचे पक्ष असतात त्यांना मिळणारी मतं ही साधारणपणे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोबिलाइज होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि तोपर्यंत ही मतं कुठल्या तरी एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्याकडे गेल्यासारखं आपल्याला दिसतं. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की ह्या पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष असेल, बहुजन समाज पार्टी असेल, RJD असेल, हे जे सगळे पक्ष आहेत
त्यांना असणारा पाठिंबा त्या त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे गेलेला आत्ता आपल्याला दिसतोय. आणि तो त्यांच्याकडे जाण्याच्या कारणांपैकी एक कारण प्रकाश बाळ म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे, ते हे आहे की अशा प्रकारे केवळ सामुदायिक अस्मितेच्या आधारावरती विशेषतः जातीच्या संदर्भातलं राजकारण जे होतं त्याला काही मर्यादा 2004 पासून पडायला लागलेल्या आपल्याला दिसत आहेत. कोणते समाज घटक कोणाला पाठिंबा देतात हे जरी पाहिलं तरी आपल्याला दिसेल की सगळ्यात जास्त गठ्ठा मतं जर कुठनं मिळत असतील तर ती 2 समाज घटकातनं मिळतात. एक उच्च जाती, उच्च जातींमधनं गठ्ठा मतं ही भारतीय जनता पक्षाला सातत्याने गेली 25 वर्ष मिळत राहिलेली आपल्याला दिसतात. आणि दुसरं म्हणजे मुस्लिम समाज, आणि त्या मुस्लिम समाजाची मतं काँग्रेसला मुख्यतः जातात. याचं कारण त्यांना इतर पर्याय सहसा भारतीय जनता पक्षाने शिल्लक ठेवलेला नाही. या 2 घटकांचा जर विचार बाजूला ठेवला तर बाकीच्या सगळ्यांमधली मतं ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरली जातात. या अर्थाने अस्मितेचं किंवा सामुदायिक आत्मभावनाचं राजकारण जे आहे त्याला मर्यादा आलेली आहे असं आता आपल्याला म्हणता येईल. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुढची चर्चा चालू करूया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपल्या या इलेक्शन ट्रॅकरनुसार आज देशात निवडणुका झाल्या तर एनडीएचं सरकार येणार, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार अशी चिन्ह दिसत आहेत. पण काय बदल झालाय 2009च्या तुलनेत सीट्सच्या संदर्भामध्ये ते आपण बघूया. बघा पडद्यावर 2009 बघा एनडीएला किती जागा मिळाल्या होत्या. एनडीएला 131 जागा मिळाल्या होत्या. ते आता जवळजवळ 231 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 211 ते 231 असं जरी धरलं तरी सुद्धा 91 जागा त्यांच्या वाढण्याची शक्यता आहे. भाजपला त्यातल्या 116 जागा होत्या त्या 192 ते 210 होतील. यूपीएला 228 जागा होत्या त्या 107 ते 127 एवढ्या खाली येतील. काँग्रेसला 206 जागा होत्या. काँग्रेस 92 ते 108 म्हणजे अगदी ऐतिहासिकदृष्ट्या खालावली आहे त्यांची परिस्थिती असं म्हणता येईल. आणि काँग्रेस जर 100च्या खाली गेली तर फारच मोठा धक्का काँग्रेसला असेल. 19 तृणमूल काँग्रेसला 19 जागा होत्या. 20 ते 28 जागा आता मिळतील. अण्णा द्रमुकला 9 जागा होत्या, 15 ते 23 मिळतील. पुढे बघा डाव्यांकडे 24 जागा होता, 15 ते 23 होतील. वायएसआर काँग्रेस नव्हतीच तेव्हा, 11 ते 19 आता मिळतील. बीजेडीला 14 जागा होत्या, सर्वसाधारणपणे तेवढ्याच राहतील. बसपाकडे 21 होत्या, त्या 10 ते 16 होतील. टीडीपीकडे 6 होत्या, 9 ते 15 होतील. समाजवादी पक्षाकडे 23 जागा होत्या, त्या खाली येऊन 8 ते 14 होतील. पुढे बघा जेडीयूकडे 20 होत्या, त्या 7 ते 13 होतील. द्रमुककडे 18 होत्या, त्या 7 ते 13 होतील. आम आदमी पक्ष नव्हताच, त्यांना ह्या वेळेला 6 ते 12 जागा मिळतील. राजदकडे फक्त 4 जागा होत्या, त्या वाढून 6 ते 10 होतील. टीआरएसकडे 2 जागा होत्या, ते 4 ते 8 होतील. आणि जेडीएसकडे 3 जागा होत्या, त्या 4 ते 8 होतील. कसा फरक पडतोय ते आपण पाहिलेलं आहे. मी सुरुवात करणार आहे पुन्हा एकदा कुमार केतकर यांच्यापासून. कुमार केतकर, काय फरक पडतोय आपण पाहिलं. जवळजवळ हे स्पष्ट आहे की एनडीएचं सरकार आज जर निवडणूक झाली तर होईल. येत्या 3 महिन्यात फार मोठा फरक पडेल असं काही वाटत नाहीये काही तज्ज्ञांना. पण तुमचं काय मत आहे, या निवडणुकीचं काय महत्त्व असेल. समजा एनडीए जर सत्तेवर आली तर देशामध्ये काय बदल घडून येईल. मला असं वाटतं की अशाच प्रकारचा प्रश्न आपण काही महिन्यांपूर्वी याच वाहिनीवरनं चर्चेमध्ये आणलेला होता. आणि त्यावेळेलाही माझं जे मत होतं तेच थोड्याशा अधिक प्रकर्षाने आत्ता जाणवतंय. आपण सध्या डावे आणि उजवे, लेफ्ट आणि राईट आणि सेंटर ही चर्चा चालली आता बाद झाल्यासारखी आहे. परंतु लेफ्ट ऑफ सेंटर अशी काँग्रेस पक्षाची संघटना आहे किंवा विचार आहे. आणि लेफ्ट हा एक दुसरा आहे. मग त्या लेफ्टमध्ये सगळ्या प्रकारचे लोक होते. समाजवादी होते, कम्युनिस्ट होते, वेगवेगळ्या प्रकारचे उदारमतवादी होते. ते सगळे लेफ्ट आणि लेफ्ट ऑफ सेंटर असं राजकारण असायचं. राईट आणि राईट ऑफ सेंटरला होता जनसंघ, नंतर भाजप आणि पूर्वी स्वतंत्र पक्ष, असं साधारणपणे राजकारणाचं चित्र होतं. आता आपण असं पाहतोय की लेफ्ट आणि लेफ्ट ऑफ सेंटर हे दोन्ही आता विनाशाच्या गर्तेमध्ये सापडलेले आहेत. आणि राईट ऑफ सेंटर हेच आता वाढत आहेत आणि एक्स्ट्रीम राईट सुद्धा त्याच्यामध्ये वाढत आहे. तर मुख्य बदल ह्या वेळेला असा होणार आहे
की जरी जनता पक्ष आलेला असला 77 साली तरी तो राईट ऑफ सेंटर नव्हता. अगदी मोरारजी देसाई पंतप्रधान असले तरी सुद्धा, कारण त्यांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर समाजवादी पण होते, शेतकरी कामगार पक्षाचे लोक होते, चरण सिंगांचा पक्ष होता भारतीय क्रांती दल, ते सगळे सेंट्रिस्ट किंवा लेफ्ट ऑफ सेंटर होते. आता मात्र आपल्याला असं दिसतंय की एनडीएला जरी 2-3 प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला तरी ते की कोणत्याही अर्थाने लेफ्ट नाही आहेत. म्हणजे भारताच्या राजकारणाचं ध्रुवीकरण आता उजवं आणि उजव्याच्या पलीकडचं राईट आणि राईट ऑफ सेंटर असंच आता होणार. असा फक्त एक संदर्भ आपल्याला अजून एका इतिहासामध्ये दिसतो, म्हणजे असा, मला योगायोगाने तिकडे हजर राहण्याची हे मिळाली ती संधी. मार्गारेट थॅचर जेव्हा निवडून आल्या तेव्हा कोणाला असं वाटलं नव्हतं की त्या एवढ्या प्रचंड बहुमतात निवडून येईल. इतकं मजूर पक्षाचं तिथे स्थान होतं. आणि इंग्लंडमध्ये प्रचंड प्रमाणावर कामगार वर्ग आहे, तो सगळा ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये आहे, जी ट्रेड युनियन काँग्रेस लेबर पार्टीमध्ये आहे. आणि हा म्हणता मजूर पक्षाचा धुवा उडाला आणि तिथे मार्गारेट थॅचर आल्या. मार्गारेट थॅचर 1979 मध्ये निवडून आल्यानंतर त्या 1990 पर्यंत त्याच तिथे पंतप्रधान राहिल्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा उजवे म्हणजे जॉन मेजर यांचंच सरकार आलं. म्हणजेच इंग्लंडच्या राजकारणाच्या ध्रुवीकरणामध्ये राईट ऑफ सेंटर सर्व्हाइव्ड एज राईट अँड बिकेम राईट. आपल्याकडे सुद्धा आत्ता त्याच गतीने राजकारण चाललंय. कारण आत्तापर्यंत आपण कधी हे चर्चेत मुद्दा आणला नाही की कम्युनिस्टांचं काय झालंय. 2004 मध्ये कम्युनिस्टांना 61 जागा होत्या, 2009 मध्ये त्या 31 झाल्या आणि ते सुद्धा इंडो US बिलच्या विरोधात त्यांनी आंदोलन केल्यानंतर. आणि आत्ता आपल्या सर्वेक्षणाप्रमाणे त्यांना 15च्या आसपास जागा मिळणार आहेत. याचा अर्थ कम्युनिस्टांचा किती प्रमाणात ते लयाला गेले ते दिसतं, ही चांगली गोष्ट नाही आहे. हे मी आनंदाने सांगत नाही अजिबात, माझ्या कम्युनिस्टांना सिंपती देत की नाही हा प्रश्न नाही, ही आनंदाची घटनाच नव्हे. कारण आपल्या देशाच्या राजकारणामध्ये मुख्य पाया हा केंद्रस्थानी सेंट्रिस्ट फोर्सेसचा होता. आणि मग दोन्हीकडनं लेफ्ट राईट असं जर VP सिंगांचा तुम्ही पाहिलं तर लेफ्टनी पण पाठिंबा दिला होता आणि राईटनी पण दिला होता. म्हणजेच सेंटर मजबूत होतं. आता पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की विथ द पॉसिबल विक्ट्री ऑफ NDA, राईट अँड राईट ऑफ सेंटर आर इन अ सॉर्ट ऑफ कन्व्हिन्सिंग मेजॉरिटी विच अकॉर्डिंग टू मी थ्रेटन्स द व्हेरी फाउंडेशन ऑफ द कंट्री. म्हणजे फाउंडेशन ऑफ द कंट्रीज थॉट, म्हणजे काँग्रेसचा विचार. काँग्रेसमध्ये राईट विंग होते, काँग्रेसमध्ये लेफ्ट विंग होते. राजेंद्र प्रसाद, गोविंद वल्लभ पंत ते सगळे काँग्रेसमधले राईट विंग होते आणि पंडित नेहरूंचे सगळे समर्थक हे काँग्रेसमधले लेफ्ट विंग होते. पण काँग्रेस हा एक सेंट्रिस्ट पक्ष होता. कोणत्याही अर्थाने भारतीय जनता पक्ष किंवा NDA ती सेंट्रिस्टची जी परंपरा आहे ती चालवूच शकला नाही. कारण त्यांची ती विचारधाराच नाही. त्यांचा काँग्रेसला विरोध हा केवळ घराणेशाहीला विरोध नाही आहे, त्यांचा काँग्रेसच्या ह्या सेंट्रिस्ट धोरणाला आणि लेफ्ट ऑफ सेंटर राजकारणाला पूर्ण विरोध आहे. त्यामुळे काँग्रेस मुक्त देश याचा अर्थ ह्याच्यापासून मुक्त देश. आणि म्हणून ह्याची काळजी जेवढी काँग्रेसला वाटायला हवी तेवढीच ती कम्युनिस्टांनाही वाटायला हवी. ती वाटते की नाही मला माहीत नाही. प्रफुल्ल केतकरांकडे जाऊया. प्रफुल्ल केतकर, कुमार केतकर काय म्हणाले की तुमचं सरकार आलं, NDAचं सरकार आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर या देशाचा जो पाया आहे, या घटनेचा जो पाया आहे त्याला सुरुंग लागेल असं ते सुचवतायत. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, पुन्हा तुम्ही तुमचं सरकार म्हणताय आणि 2 केतकरांना समोरासमोर उभं करताय. काँग्रेस थॉट म्हणजे फाउंडेशन ऑफ इंडिया आणि त्याला संदर्भ म्हणजे नेहरूंची काँग्रेस किंवा स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस. तर तसं बघायला गेलं तर मग डॉक्टर हेडगेवार पण काँग्रेसमध्ये होते आणि शेवटपर्यंत होते. तर स्वातंत्र्य आंदोलनाची काँग्रेस आणि विशेषतः नेहरूंच्या नंतरची आणि इंदिरा गांधींच्या काळापासूनची जी परिवारवादावर, ढोंगी धर्मनिरपेक्षता आणि ढोंगी समाजवाद याच्यावर उभी असलेली काँग्रेस ही भारताच्या विचाराचं प्रतीक होती असं म्हणणं मला वाटतं. की हां, एक विलिंग कॉम्बिनेशन होतं. स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे जे पेनिट्रेशन होतं, संघटना उभारणी होती, त्याच्या जोरावर काँग्रेसने इथे राज्य केलं, हे मान्य केलं पाहिजे. पण तो थॉट ऑफ इंडिया होता आणि तोच खरा होता असं म्हणणं धाडसाचं ठरेल. डाव्यांचं जे म्हटलं तर मुळात मला असं वाटतं की खरं तर भारताच्या संदर्भामध्ये डावं, उजवं, सेंट्रिस्ट हे सगळं समीकरण थोडंसं खूपच डायसी आहे. पण तरी अगदी आपण पारंपरिक भाषेत बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतं की कामगार वर्गाचं बदलतं स्वरूप, शेतमजुरांचं बदलतं स्वरूप, जागतिकीकरणामध्ये झालेले बदल, या सगळ्या ह्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाने काय असा नवीन आपल्या कार्यक्रमामध्ये, विचारांमध्ये बदल घडवून आणला किंवा काय नवीन असे मुद्दे जोडले की ज्याच्यामुळे ह्या बदलत्या परिस्थितीनुसार समाज घटक त्या विचाराशी किंवा त्या विचाराला अपेक्षित असलेल्या व्यवस्थेशी जोडले जातील.
तर तसं कुठलंही झालं नाही, त्यामुळे ते एक पतन आहे. प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या मुद्द्यांना घेऊन एकीकडे प्रादेशिक मॉडेल, म्हणजे मी उत्तर प्रदेश बिहारमध्ये गेले काही दिवस प्रवासामध्ये होतो माझ्या ऑर्गनायझरच्या कामानिमित्त. तिथे काही मजूर गाडीतनं जात असताना संदर्भ बोलण्याचा आला, गुजरातमधनं आलो, तर त्यांचं असं म्हणणं की अरे गुजराती अस्मितेची भाषा करतात मोदी, पण कधीच युपी बिहारच्या विरोधामध्ये बोलत नाहीत, आणि त्यामुळे आमच्यासाठी तर मोदी आहे. हे जे आहे ना की एकीकडे अस्मितेचं, जातीचं आणि याचं राजकारण बदललेलं हे मान्यच आहे, पण पळशीकर सर म्हटलं तसं की मोबिलायझेशन प्रादेशिक पक्षांचं देखील कमी होणार आहे. DMK, AIADMK, आणि मला वाटतं आणखीन एक मुद्दा मी इथे मुद्दाम जोडीन, आणि तो सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे या इलेक्शनमध्ये, असा माझा अंदाज आहे, जो काही माझं थोडंफार प्रवासामधनं मला जे दिसलं. कॅन्डिडेट सिलेक्शन आणि बूथ लेवल मोबिलायझेशन हा एक खूप कळीचा मुद्दा या निवडणुकांमध्ये यापूर्वी कधीही ठरला नव्हता, तितका महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये ते प्रामुख्याने दिसलं, जिथे भारतीय जनता पक्षाने हे यशस्वीपणे केलं, तिथे भरघोस यश भारतीय जनता पक्षाला मिळालं. कारण जो काही भ्रष्टाचाराचा मुद्दा आम आदमी पार्टी म्हणा किंवा इतर सर्वच विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिथे स्थानिक पातळीवर कॅन्डिडेट कसा निवडला जातोय आणि कोण निवडला जातोय हा कधी नव्हे तो खूप महत्त्वाचा मुद्दा, आणि त्यामुळे कदाचित पूर्वीच्या सगळ्याच वैचारिक चौकटी ह्या मोडून पडतील, आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं डावं उजवं सेंट्रिस्ट असं विश्लेषण करणं आजच्या परिस्थितीमध्ये आणि खरं तर भारताच्या संदर्भामध्ये व्यवस्थेच्या विरोधामध्ये असणं हे डावं असेल तर मला वाटतं की सगळ्यात जास्त काँग्रेस ही प्रस्थापित व्यवस्था आहे, आणि त्यामुळे काँग्रेसला डावं म्हणणं हे फार धाडसाचं आहे. पण धोरणात्मक पातळीवर जरी मला म्हटलं तरी मला असं वाटतं की काँग्रेसचा समाजवाद किंवा डावं असणं हे आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही ढोंगी होतं आणि ढोंगी आहे, आणि त्याचा कुठेतरी परिणाम आत्ता प्रकर्षाने दिसायला लागतोय. तर या सगळ्या आधारावर आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमधल्या बदलांकडे बघावं लागेल की जो प्रादेशिक जे प्रश्न आहेत त्यांची राष्ट्रीय मुद्द्यांशी सांगड घालून जो लोकांपर्यंत पोहोचेल त्याला मला असं वाटतं की याच्यामध्ये निवडणुकीमध्ये यश मिळेल, आणि त्याच्याबरोबर कॅन्डिडेट सिलेक्शन आणि बूथ लेवल मोबिलायझेशन संघटनेच्याद्वारे या गोष्टींची त्या सांगड घातली तर त्याच पक्षाला यश मिळेल, आणि काँग्रेस याच्यामध्ये निश्चितपणे मागे पडलेली आहे आणि त्यामुळे अपयशी पडण्याची शक्यता जास्त आहे, आणि भारतीय जनता पक्षाने याच्यामध्ये बरीच सरशी या निवडणुकीमध्ये निश्चित केलेली आहे असं आता दिसतं. ठीक आहे, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर जाऊया या कार्यक्रमातल्या शेवटच्या सेगमेंटकडे. ब्रेक नंतर मी जाणार आहे प्रकाश बाळ आणि सुहास पळशीकरांकडे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपल्या या सगळ्या सर्वेवरून असं दिसतंय की NDA पुढे, NDA सत्तेत येऊ शकतं, नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, 221 ते 231 इतक्या जागा NDAला मिळू शकतात. पण मगाशी जी चर्चा चालली होती प्रकाश बाळ, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता जे प्रफुल्ल केतकर म्हणाले की काँग्रेसला सेक्युलरिझमचं श्रेय देण्याची किंवा काँग्रेस सेक्युलरिझमचं संरक्षण करताय असं मानण्याची काही गरज नाही, काँग्रेस ढोंगी आहे. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी सत्तेत आले तर नरेंद्र मोदी बदलतील की भारतीय घटनेच्या पायाला धोका निर्माण होईल? नाही, मगाशी कुमार केतकर यांनी जे ब्रिटनचं उदाहरण दिलं थॅचरबाईंचं आणि त्याच्या आधीच्या मजूर पक्षाचं, तेच उदाहरण घेऊन आपण ह्या मुद्द्याचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की थॅचरबाईंनी मजूर पक्षाचा पराभव करून मग पुढील जवळजवळ 13-14 वर्ष 90 सालापर्यंत त्या राहिल्या, आणि त्यांनी एक कुमार केतकर म्हणाले तसं उजव्या पद्धतीचं राजकारण, अर्थकारण विशेषतः अंमलात आणलं, आणि 90 सालानंतर त्यांना पक्षांनीच बाजूला करून जॉन मेजर आले तरी पक्ष राहिला. पण मुळात त्यांनी ब्रिटनची जी उदारमतवादी परंपरा होती, जी ब्रिटनची शतकानुशतकं आहे, जिथे लोकशाही प्रस्थापित झाली, ती त्यांनी कधीच बदलायचा प्रयत्न केला नाही किंवा ते त्या बदलतायत असा आरोपही कोणी केला नाही. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की मजूर पक्षांनी नव्याने एकदा पुनर्मांडणी केल्यावर, न्यू लेबर ज्याला म्हणतात, टोनी ब्लेअर परत पंतप्रधान होऊ शकले.
त्याचा संदर्भ जर तुम्ही इथे केला तर तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला मला सांगायचं की आपण कायम ह्या सगळ्या मोदी किंवा भाजप किंवा संघाचा विचार करताना किंवा जे 2002च्या दंगलीचा विचार करताना आपण असं म्हणतो की खूप वेळेला 1984च्या दिल्लीतल्या दंगलीचा हे करतो किंवा 2002 आणि 1994 असं एक कायम त्याची तुलना होते. मला असं वाटतं की ह्याचा थोडा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा की 1984ची शिखांच्या विरोधातली जी दंगल काँग्रेसने किंवा जे शिरकाण केलं शिखांचं ते काँग्रेसने केलं, ह्याबद्दल काही वादच नाही आणि काँग्रेसचे नेतेही त्याच्यात सहभागी होते. पण ते काँग्रेसचा तो एक वेगळा म्हणजे काँग्रेसने ते काँग्रेसच्या त्या विचारसरणीतला तो भाग नाही. उलट 2002ची दंगल ही संघाच्या विचारसरणीने घातलेली आहे. म्हणजे थोडं आधुनिक विज्ञानाच्या पद्धतीने बोलायचं तर काँग्रेसचा हा DNA नाही अशा पद्धतीची जातीय किंवा धार्मिक दंगल, तो संघाचा DNA. आणि इथे खरा वाद आहे, इथे खरा मुद्दा आहे. केतकर जे म्हणतायत की भारतीय राज्यघटनेचा जो पाया आहे तो पाया काही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या काँग्रेसचा नाही, तो काँग्रेस विचाराचा आहे. काँग्रेस विचार म्हणजे काँग्रेस संघटना नाही. मगाशी प्रफुल्ल केतकरांनी सांगितलं की हेडगेवार काँग्रेसमध्ये होतेच ना, पण हेडगेवार काँग्रेसमध्ये होते तरी हिंदुत्व हा काँग्रेसचा कधी महत्त्वाचा मुद्दा झालेला नाही ना. मगाशी कुमार केतकरांनी सांगितलं, राजेंद्र प्रसाद होते, अनेक नेते होते की जे उजव्या पद्धतीच्या विचारसरणीचे होते, पण काँग्रेसचा डॉमिनंट विचार, काँग्रेसची अधिकृत भूमिका ही मध्यममार्गीच राहिली. आणि हाच तो फरक आहे की भाजपची भूमिका ही मध्यममार्गी राहणार नाही. आणि त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि भाजप सत्तेवर येईल, NDA येईल किंवा मोठ्या प्रमाणात जागा मिळून छोटा NDA बाकीचे पक्ष येतील, तेव्हा भारताचा राजकीय भूगोल बदलणार आहे. आणि शक्यता अशी आहे आणि जी माझ्यासारख्याला भीती वाटते की भारताचा राजकीय DNA बदलायचा प्रयत्न होईल. आणि भारताचा राजकीय DNA हा बहुसांस्कृतिकतेचा आहे. आणि हा बहुसांस्कृतिकतेचा DNA किंवा केतकर म्हणाले तसं राज्यघटनेचा जो पाया आहे त्याच्यावर हा सगळा इमला उभा राहिलेला आहे. तो इमला तोडायचे प्रयत्न 6 वर्षाच्या NDAच्या कालावधीत झालेले आहेत. बारकाईने तुम्ही बघा कसे झालेले होते ते. शिक्षण पद्धतीत बदल करायचा, वेगवेगळ्या पद्धतीने सांस्कृतिकदृष्ट्या एक सांस्कृतिक वर्चस्ववाद किंवा कल्चरल हेजेमनी आणायचे असे प्रयत्न झालेले आहेत. ते होणारच नाहीत असं आपल्याला पूर्वानुभवांवर म्हणता येणार नाही. त्यामुळे हा मोठा धोका आहे की भारतात शांत पद्धतीने आणि संघाची कार्यपद्धती लक्षात घेता हे बदल घडवून आणले जातील. त्याच्यातला एक धोक्याचा भाग मला असा दिसतो की आज जे मोदी किंवा भाजप किंवा ह्यांच्या मागे जे समाजातले घटक जात आहेत, जे आपण म्हणतोय तसं तरुण वर्ग आहे, ह्या सगळ्या घटकांना इतिहासाचं काही देणं घेणं राहिलेलं नाही आहे. इतिहासात काय घडलं काय घडलं नाही ते म्हणतात. 2002ला काय घडलं, 47ला काय घडलं, आम्हाला काय करायचं आहे, आम्ही आता पुढे आम्हाला काय संधी आहेत, आम्हाला विकासाच्या काय संधी आहेत, ह्याच्यावर ह्याला आम्हाला महत्त्व द्यायचं आहे. त्याच्यातलं सर्वात काँग्रेसचं अपयश आहे ते इथे आहे की काँग्रेसने ह्या पद्धतीने कधी समाजाच्या मोठ्या प्रबोधनासाठी प्रयत्नच केला नाही. आणि त्यातनं हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात खूप मोठे धोके आहेत. आज असं म्हटलं, प्रकाश बाळ केतकरांना उत्तर देऊ द्या. प्रफुल्ल केतकर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि काँग्रेसच्या पलीकडे जाऊन म्हणायचं तर भारतीय राष्ट्राची जी संकल्पना आहे, आयडिया ऑफ इंडिया आहे, त्याला मोदी आणि NDA धोका पोचवेल असं वाटतंय काही लोकांना. काय उत्तर द्याल? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुझफ्फरनगरची जेव्हा दंगल होते आणि आझम खान ज्यावेळेस पोलिसांना उघड हा आदेश देतात की हस्तक्षेप करू नका, त्यावेळेस त्यांच्यावर कोणीही प्रकाश बाळांसारखे जातीयवादाचा शिक्का मारत नाहीत. एखाद्या ठिकाणी दंगल होते जिथे 3 दिवसामध्ये ती आटोक्यात आणली जाते, त्याच्यावर मात्र आयुष्यभरासाठी तो शिक्का लागतो आणि हा DNA म्हटला जातो. मला असं वाटतं की भारताचा बहुसंस्कृतीवादाचा जो DNA आहे तो इथल्या हिंदू संस्कृतीमध्ये टिकून आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच हिंदू संस्कृतीचा आणि हिंदुत्वाचा, पण त्याचा अर्थ कुठल्या तरी एका समुदायाचं लांगुलचालन करणं किंवा एखाद्या समुदायाने केलेल्या कृतीला त्यांना मदत करून उत्तर देणं किंवा त्यांच्या अस्मिता या चुचकारणं आणि त्याच्या आधारावर त्यांची नागरिकता ही टिकवून धरण्याचा प्रयत्न करणं, मला वाटतं की याला विरोध आहे. राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये संघ आणि इथला हिंदू विचार कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही. पण तो म्हणजे काय प्रफुल्ल केतकर, हाच तर धोका आहे की तुम्ही भारतीय घटना मानता की तुम्ही संघाचा विचार मानता. याचं कारण दोन्ही परस्पर विरोधी आहे असं इथल्या विचारवंतांना वाटतंय. मुळात हिंदुत्व हे बहुसंस्कृतीवादाच्या विरोधात आहे किंवा हिंदू असणं म्हणजे
राज्यघटनेच्या विरोधात आहे. हे मुळात प्रमेय चुकीची आहेत. कारण या बहुसंस्कृतीवाद इथे जो रुजला, टिकला आणि हा काही स्वातंत्र्यानंतरच टिकला असं नाही, तो स्वातंत्र्यापूर्वी पण होता आणि हजारो वर्षांपासून आहे. तो याच कारणामुळे आहे की मुळात इथली संस्कृती हिंदू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एवढंच म्हणतो. भारतीय आहात का हिंदू आहात? तुमचा एम्फॅसिस भारतीयत्वावर आहे का हिंदुत्वावर आहे? भारतीयत्व म्हटलं की त्यात हिंदू, ख्रिश्चन, शीख, मुसलमान सगळे आले. निरनिराळे जे धर्माच्या बाहेर आहेत ते पण आले, जातीत आहेत, निरनिराळ्या संस्कृतीत. अगदी मान्य आहे. परंतु हिंदू समाजाला याचा अर्थ हे सर्व हिंदू संस्कृतीचा भाग आहेत असा या वाक्याचा अर्थ होतो, तो चुकीचा आहे. तो भारतीयत्वाचा भाग आहे, हिंदुत्वाचा भाग नाहीये. पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम आणि मला असं हे भारतीयत्वाचे घटक आहेत. हे हिंदुत्वाचे घटक कसे म्हणता येतील? आता शीख धर्माने 1984 मध्ये अशी मागणी केली की आम्हाला तुम्ही हिंदूंचा पंथ का मानता. त्याच्यानंतर बौद्धांनी तीच मागणी केली. त्याच्यानंतर आता परवा जैनांनी तीच मागणी केली की तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचा आधार कसे काय मानता, हिंदुत्वाचे घटक कसे काय मानता, आम्ही वेगळे. आता ह्याचाच अर्थ असा की भारताचा डीएनए हा हिंदू नसून इंडियन सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतात, भारतीय संस्कृती ज्याला म्हणतात ती आहे. अगदी तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये हिंदू म्हटलं की ते संकुचित झालं. त्याच्यामध्ये इंडियन सिव्हिलायझेशन तुम्ही म्हटलं, एकदा त्याला सिव्हिलायझेशन म्हटलं की त्याला तुम्ही इंडियन म्हणा. माझं एवढंच म्हणणं आहे फक्त की भारतीय ही संकल्पना मूळतः भौगोलिक आहे. भारत हा बदलता राहिला भौगोलिक दृष्ट्या, आजही बदल. आणि हिंदुत्व ही संकल्पना इथली राष्ट्रीयत्वाची आहे. तुम्ही आज हे ब्रिटिशांनी मांडलेल्या रिलिजनच्या संकल्पनेमधनं मांडतात. अहो, भारतीय हिंदू ज्याला धर्म म्हणताय तुम्ही आता, त्याच्यामध्ये किती पंथ आहेत? धर्माच्या बाहेर पुन्हा आपण हिंदू म्हणायचं नाही का? नाही, पण हिंदू धर्माच्या बाहेर लोक आहेत ना, जवळजवळ 20%, 25%. ते हिंदूच्या नाही. म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही हिंदूंमधल्या जाती तुम्ही सगळे हिंदू करा, परंतु उरलेले 20-25 लोकांना या देशात काही स्थान आहे की नाही? ते भारतीय म्हणून आहे. त्यांना स्थान आहे. आम्ही तर उलट भारतीय संकल्पना मांडतोय. ते भारतीयत्वाचं स्थान आहे. नाही, भारतीय आहेतच पण ती भौगोलिक संकल्पना आहे. आपण हे सांगा मला की भारताच्या बाहेर कुठल्या मुस्लिम पंथामध्ये दर्गा आणि बाबांची पूजा होते? नाही होत. ती भारताच्या डीएनए मध्ये आणि ती म्हणून भारतीय शब्द वापरला पाहिजे. तेच आम्ही सांगतोय, भारतीय शब्द वापरला पाहिजे, हिंदू नव्हे. हिंदू शब्द वापरला की तो संकुचित व्याख्या होते. तुम्ही एकदा भारतीय सिव्हिलायझेशन म्हटलत ना की त्या सिव्हिलायझेशनचा तुम्ही त्याला हिंदू म्हणा, भारतीय म्हणा, फक्त आग्रह एवढाच आहे. मला देखील दोनच मुद्दे मांडायचे. भारत हा भौगोलिक दृष्ट्या मला दोनच मुद्दे मांडायचे निखिल. इथे घोळ काय होते की हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोघांची एकच आहेत असं मानलं जाते. ह्या दोन्ही पूर्णतः वेगळ्या संकल्पना आहेत. गांधीजी हिंदू म्हणजे म्हणून हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचा खून का केला? तर गांधी हिंदू होते म्हणून केला, कारण हिंदुत्वाला बहुसंख्य हिंदूंचा पाठिंबा नाहीये. आता तो राजकारणासाठी मिळत असेल पण त्यावेळेला नव्हता. आणि दुसरा मुद्दा की ईश्वर अल्लाह तेरो नाम ही संघाला चालेल का? नाही. आणि ईश्वर अल्लाह तेरो नाम ही प्रार्थना संघाच्या कार्यालयात होऊ शकते का? नाही, माझं असं म्हणणं आहे दुसरं राज्यघटनेचा जो मुद्दा आहे ना, अगदी साधा आहे. माझं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी जे सांगतायत की राज्यघटना हा माझा धर्म आहे, अगदी मान्य आहे. फक्त एकच गोष्ट त्यांनी करावी की गोळवलकर गुरुजींना आम्ही मानत नाही असं सांगावं, बस. बाकी काही माझं म्हणणं नाही. कारण गोळवलकर गुरुजींनी लिहून ठेवलं या देशाचे कोण शत्रू आहेत. या देशाचे 3 शत्रू आहेत, कम्युनिस्ट, ख्रिश्चन आणि मुस्लिम. या देशाचे 3 शत्रू आहेत आणि भारतीय राज्यघटना ही गोधडी आहे, ती फेकून द्यायला पाहिजे असं लिहून ठेवलं. तुम्ही नाकारा ते आणि मग नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा आहे. प्रफुल्ल केतकर उत्तर द्या. नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये कुणालाही नाकारण्याचा प्रश्न नाही आहे. इथल्या हिंदुत्वाचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेल्या हिंदुत्वाचा इथे कुठेही अर्थ, मला असं वाटतं की तो इथल्या राष्ट्रवादाशी आहे. आणि त्याला प्रतिक्रियात्मक कधी जर येत असेल तर ते मला असं वाटतं की सेक्युलरिझमच्या, रिलिजनच्या ज्या खोट्या संकल्पना इथे आपल्या कडे रुजवल्या गेल्या त्याच्यातनं येतं. काही हे समजण्याचं कारण नाही की लगेच ही राज्यघटना टाकाऊ होईल किंवा इथल्या अल्पसंख्याक आणि इथला अल्पसंख्याक समुदाय देखील या सगळ्या राजकारणाला आता कंटाळलेला आहे. हे आपल्याला पण प्रफुल्ल केतकर तुम्हाला अजून मत नाही देते. तो 45% मुस्लिम हे काँग्रेसला मतदान करतायत, बीजेपीला फक्त 13% करतायत.
नाही नाही, तेच ना. तर ही इतकी भीती जर असेल तर ते 13% पण करायला नको. आणि जसजसा कार्यक्रम पोचेल, जसजसे मुद्दे पोचतील, जसजसं म्हणणं पोचेल, तसतसा हा पाठिंबा वाढेल. आणि तो वाढतोय हे निश्चित आहे. सिव्हिलायझेशनल स्टेट म्हणून भारत हिंदू म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बघतो. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कुठल्याही भारतीय राज्यघटनेच्या मांडणीशी कुठेही त्याचा मतभेद नाही आणि संघर्षही नाही. ठीक आहे, हा मतभेदाचा मुद्दा राहणार आहे. पुढची 5 वर्ष जर एनडीएचं राज्य आलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर वारंवार या विषयावर चर्चा करायला लागेल, याविषयी काही शंका नाही. पण या सगळ्या कार्यक्रमाच्या शेवटी मी जाणार आहे डॉक्टर सुहास पळशीकरांकडे. पळशीकर, सोमवारपासून आजपर्यंत सगळा सर्वे झालेला आहे, सीट प्रोजेक्शन दाखवलेलं आहे, तात्विक मुद्द्यांची चर्चा झालेली आहे, शेवटी काय म्हणाल? मला असं वाटतं की भारताचं राजकारण हे गेली 2-3 वर्षांपासून एक नवं वळण घेत आहे. आणि ते नवं वळण जे आहे ते मुख्यतः राजकारणातलं लोकशाहीचं स्वरूप हे सर्वसमावेशक राहील का ते कमी सर्वसमावेशक राहील या मुद्द्याभोवती गुंफलेलं असणार आहे, यात काही संशय नाही. हा एक भाग झाला. दुसरा तात्कालिक भाग जो आहे त्याची चर्चा वारंवार झालेली आहे, ती अशी की राज्यकारभार हा किती लोकाभिमुख असेल याच्यावरती तात्कालिक निर्णय निवडणुकीचे लागणार आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्या या सर्वेक्षणातनं जर 2 कुठल्या गोष्टी ठळकपणे पुढे येत असतील तर त्या ह्या येत आहेत की लोकांना अशा प्रकारच्या तात्कालिक का होईना परंतु राजकारणातल्या शासन व्यवहाराशी घेणं देणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हा शासन व्यवहार नीट झाला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं हेही म्हणणं आहे की इथलं राजकारण हे समावेशक असलं पाहिजे. आपल्याकडे ही चर्चा चटकन हिंदू विरुद्ध मुस्लिम या पद्धतीने करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे नेमकी काय गफलत होतीये आणि लोकांना कोणत्या प्रकारच्या समावेशकतेच्या राजकारणाची अपेक्षा आहे याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मला असं वाटतं आजच्या चर्चेत हा मुद्दा वारंवार आला की आपल्या राजकारणाचा स्वभाव हा समावेशकतेचा आहे. हे आपल्या लोकशाहीचं यश आहे आणि म्हणून इथे लोकशाही टिकून आहे. त्यामुळे प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये जो असणार आहे तो असा की ह्या लोकशाहीची आणि लोकशाहीच्या इथल्या स्वभावाची आपल्याला पुनर्व्याख्या करायची आहे का आपण जे इथे जतन केलेलं आहे 6 दशकं त्या पद्धतीचं राजकारण पुढे करायचं आहे. या निवडणुकीमध्ये जे राजकीय पक्ष निवडून येतील किंवा न येतील त्यांचं जे काही व्हायचं ते होईल, पण जो व्यापक मुद्दा असणार आहे तो मला असं वाटतं लोकशाहीची खरंच पुनर्व्याख्या इथे करायची का लोकशाहीचं लोकांच्या हितासाठी जतन करायचं. हा निवडणुकीच्या येत्या 3 महिन्यातला आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे मोदी निवडून आले तर पुढच्या 5 वर्षांच्या चर्चेचा मुद्दा राहील. पळशीकर, मला तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे जो मी तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात विचारला होता, जुलै महिन्यात विचारला होता की आता तरी आपण लोकांना स्पष्टपणे हे सांगू शकतो का की देशभरात काँग्रेस विरोधी लाट आहे, आता तर एनडीए जिंकणार हे दिसतंय आपल्या सर्वेवरून आणि नरेंद्र मोदीही पंतप्रधान होऊ शकतात. तुम्ही स्पष्टपणे म्हणत नव्हतात, तुम्ही म्हणत होतात की काँग्रेस विरोधी नाराजी आहे. आम्ही पत्रकार म्हणत होतो की लाट होऊ शकते, लाट आहे. आज म्हणाल का लाट आहे म्हणून? खरं सांगू मी अजूनही असं म्हणेन की काँग्रेस विरुद्ध नाराजीचं वातावरण आहे. आणि हा शब्दच्छल वाटेल तुम्हाला, पण लाट आणि वातावरण ह्याच्यात फरक असतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी अजूनही काँग्रेस विरोधामध्ये नाराजीचं फार मोठं वातावरण आहे. आणि प्रकाश बाळ म्हणले त्याप्रमाणे काँग्रेसनी हे वातावरण स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. दुसरं मी त्याला लाट म्हणत नाही याचं कारण सांगतो. ते असं आहे की लोकांची जी परसेप्शन्स असतात ती राजकारणात फार महत्त्वाची असतात. आणि आपल्या सर्वेक्षणामध्ये फारशी चर्चा न झालेलं एक परसेप्शन, एक जाणीव लोकांची, एक समज जी आहे ती फार पाहण्यासारखी आहे. निम्मे लोक असं म्हणतात, 51% लोक असं म्हणतात की गेल्या काही काळामध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी, यांच्यातलं अंतर वाढलेलं आहे. मला असं वाटतं की हे जे लोकांचं मूल्यमापन आहे, हा जो लोकांचा समज आहे तो आपल्या इथून पुढच्या राजकारणाच्यासाठी फार मध्यवर्ती आणि दिशादर्शक असणार आहे. आणि त्यामुळे कुणाच्याही बाजूनी लाट आहे असं तर नक्कीच नाही. जर ती लाट कुणाच्या विरुद्ध असेल तर ती इथल्या आर्थिक परिस्थितीच्या आणि इथल्या विषमतेच्या, दारिद्र्याच्या विरोधात लाट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, शेवटी पुन्हा एकदा एनडीए आणि युपीएच्या जागा आज जर निवडणुका झाल्या तर किती असतील ते बघा. एकूण जागा 543, भाजप आघाडी म्हणजे एनडीए 211 ते 231, भाजप 192 ते 210, काँग्रेस आघाडी 107 ते 127, काँग्रेस 92 ते 108. भाजप आघाडी म्हणजे एनडीए सत्तेकडे आगेकूच करते, त्यांचं सरकार स्थापन होईल याविषयी आता या क्षणाला तरी शंका राहिलेली नाहीये. आणि भाजप सुद्धा 1998 साली सरकार स्थापन केलं, त्यापेक्षा जास्त जागा मिळवू शकतो. आज मी इथेच थांबणार आहे. तुम्हाला स्पष्ट चित्र आम्ही दिलेलं आहे, पण 3 महिन्यानंतर या चित्रात काय बदल होतो हे आपण पुन्हा एकदा तपासणार आहोत. पुन्हा एकदा इलेक्शन ट्रॅकर करून
लोकसभेच्या निवडणुकींचा मागोवा घेऊन. पण एक गोष्ट मात्र निश्चित, यावेळच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या या ऐतिहासिक असतील, याविषयी शंका नाही. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.